हे संताने सरता केलो तैशा परी, चंदनाने बोरी व्यापियल्या. गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. तुका म्हणे आले समर्थाचे मना, तरी होय राणा रंक त्याचा. गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. विठोबा रखुमाई, 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 कुंडली कवराई श्री ज्ञानदेव भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, आद्य जगद्गुरु श्री शंकराचार्य भगवान की जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरी संताने सरता केलो तैशा परी, चंदनाने बोरी व्यापियल्या. गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबराय यांचा 3 चरणांचा आणि संतांचं म्हणजे श्री गुरूंचं महात्म्य वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. श्री संताची माता चरण, श्री संताची माता चरण, श्री संताची माता चरण, श्री संताची माता चरण. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, विश्रांती पावलो सांभाळा, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख. वचन ऐका कमळापती माझे रंकाची विनंती कर जोडी तो कथे काळी. आपण सावे जवळी, वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडी तो कथे काळी. आपण सावे श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. संताने सरता केलो तैशा परी, चंदनाने बोरी व्यापियल्या. गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण स्वरा मृदंग लावायचा कमी करा. श्री गुरुपौर्णिमेचा असणारा हा सोहळा या ठिकाणी संपन्न करतो आहोत. त्या सोहळ्या प्रत्यर्थ असणारी आजची ही भगवंताची कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं
या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून संतांचं विशेषत्व, संतांचा महिमा वर्णन करून सांगतात. काय सांगतायत महाराज? महाराज म्हणतात, मी संतांना शरण गेलो आणि त्या संतांनी माझा स्वीकार केला. माझं काहीच पाहिलं नाही, मी काय आहे, कसा आहे, कोणत्या प्रकारचा आहे, या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्यांनी मला आपलंसं करून घेतलं आणि सरत केलं. म्हणजे त्या ब्रह्मस्वरूपामध्ये, ब्राह्मी स्थितीमध्ये एकरूप करून टाकलं. सरत करणं म्हणजे पूर्णत्वाला नेणं, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून त्या संतांनी मला ज्या कारणाकरिता जन्म मिळालेला आहे त्या जन्माचं साफल्य करून दिलं. म्हणजे मला पूर्णत्वापर्यंत नेलं. कसं पूर्णत्वापर्यंत नेलं त्याच्याकरिता दृष्टांत देऊन सांगतात. संताने सरता केलो तैशापरी, त्या प्रकारे. कोणत्या प्रकारे? चंदनाने बोरी व्यापियल्या. जसं चंदनाचं झाड असावं आणि त्याच्या शेजारी बोरीचं झाड असावं आणि दोन झाडं शेजारी शेजारी असावेत आणि एकदम खेटून असावेत. मग काय होतं? चंदनाचा स्वभाव आहे मला सुगंध देणं, चंदनाचा स्वभाव आहे शीतलता देणं. म्हणून या चंदनानं स्वतःची गुण त्या बोरीला देऊन टाकली महाराज. खरं तर ती बोर तशी नाही, तिला काटे असतात. तिला जरी मधुर फळ आपल्याला जाणवत असली तरी सुद्धा तिच्या अंगात असणारे जे काटे आहेत ते मात्र भयंकर आहेत. आधी काट्यांचा सामना करावा लागतो, मग मधुर फळ खायला मिळतं. असं बोरीच्या झाडाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून अशा असणारी ती बोर जी त्याने फार कष्टदायक आहे, फार त्रासदायक आहे, फार दुःखदायक आहे. आणि मग तेवढ्या दुःखातून सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढं दुःख आधी देते, मग थोडस सुख देते. अशी असणारी ती बोर, तर त्या बोरीला सुद्धा चंदनानं स्वीकारलं आणि आपल्यासारखं करून घेतलं. म्हणजे बोरीचं झाड चंदनाच्या झाडासारखं झालं, म्हणजे सुगंधित झालं, असा त्याचा अर्थ आहे. जसं बोरीच्या झाडाला चंदनाच्या झाडानं आपलंसं करून घेतलं, तसं माझं जीवन त्या बोरीसारखं काटेरी आहे, तरी सुद्धा संतांनी मला स्वीकारलं आणि त्यांच्यासारखं करून घेतलं. संताने सरता केलो तैशापरी, चंदनाने बोरी व्यापियल्या. हे करत असताना त्यांनी कोणताच विचार केला नाही महाराज. गुण दोष याती न विचारी काही. माझे गुण पाहिले नाहीत, माझे दोष पाहिले नाहीत, माझी जात पाहिली नाही, काहीच पाहिलं नाही. दुर्गुण कोणताच पाहिलं नाही. गुण दोष याती न विचारी काही. ठाव दिला पायी आपुलिया. खर तर माझी लायकी त्यांच्या पायाजवळ बसण्याची नसून सुद्धा त्यांनी मला त्यांच्या पायाजवळ जागा दिली आणि मला आपलंसं करून घेतलं. हा विशेष असणारा भाव तुकोबाराय वर्णन करून सांगतात. का बरं संत असं करू शकत नाहीत? संतांचं ते सामर्थ्य आहे, संतांचा तो महिमा आहे. काय महिमा आहे? त्यांचा जर आपण त्यांनी शरण गेलो तर काय होतं? तुका म्हणे आले समर्थाच्या मना. हे समर्थ आहेत ना, त्यांच्या मनात जर आलं तर दारिद्र्य जरी असला एखादा तरी सुद्धा तो राजा होऊ शकतो. तरी होय राणा रंक, त्याचा जो रंक आहे आणि तो सुद्धा त्यांनी राजा होऊ शकतो. एवढं सामर्थ्य संतांमध्ये असल्या कारणानं त्या समर्थ संतांनी मला त्यांच्यासारखं करून टाकलं. हा दिव्य असणारा भाव जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून व्यक्त करतायत. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. हरी बघेन देऊन बघेन. हरी हरी. संताने सरता केलो तैशापरी, चंदनाने बोरी व्यापियल्या. गुण दोष याती न विचारी काही. ठाव दिला पायी आपुलिया. प्रस्तुत. आज गुरुपौर्णिमा म्हणजे व्यास पौर्णिमा आहे. खर तर या पौर्णिमेचं नावच व्यास पौर्णिमा आहे. याला गुरुपौर्णिमा का म्हणतात? जगातले जेवढे गुरु आहेत की नाही, ते सगळेचे सगळे गुरु ज्यांचं तत्वज्ञान जगाच्या समोर मांडतात ते व्यासदेव आहेत. एका शब्दात व्याख्या झाली. जगातले जेवढे गुरु आहेत तेवढे सगळे, जेवढे गुरु म्हणजे वेदांत शास्त्राला मानणारे, वेदांत शास्त्रानुसार त्यांनी मार्गक्रमण करणारे जेवढे गुरु आहेत ते सगळेचे सगळे गुरु
ज्यांच्या मार्गावर त्यांनी चालतायत ते व्यासदेवजी आहेत. माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबराय म्हणतात, सांगतो ना, एकच तासाचं कीर्तन करायचं म्हणलं होतं. महाराज समोर बसलेले आहेत, काय माहिती किती तास होईल आता. असं काय सांगत हो तुम्ही? जो जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण, गुरुसी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. जो जो जयाचा घेतला गुण, ज्याच्याकडून जो जो गुण मी घेतला तो तो मला गुरुच अशा पद्धतीने सापडला. रस्त्यानं चालणारा दगड सुद्धा, त्याच्यावर मैलाचा दगड असतो, नगर इतके किलोमीटर, आपल्याला माहित नाही नगर किलोमीटर आहे, दगडानं सांगितले इतके किलोमीटर, तो दगड सुद्धा आपला गुरु झाला. म्हणून सामान्य भौतिक पदार्थांचं ज्ञान प्राप्त करून देणारा किंवा तूल ज्ञान घालवणारा जो आहे तो गुरु असू शकतो. पण आपल्या जीवनामध्ये असणारं जे मूल अज्ञान आहे ते म्हणजे स्वरूपाचं अज्ञान, त्या स्वरूपाचं अज्ञान घालून जो सत्य तत्वाची प्राप्ती करून देतो तोच खरा सद्गुरू आहे. झालं? ही झाली सद्गुरूंची व्याख्या. गुरु आणि सद्गुरू याच्यातला हा फरक आहे. म्हणून त्यांनी जगातले जेवढे वेदांत शास्त्र प्रतिपादन करून सांगणारे जे गुरु आहेत त्या सगळ्या गुरूंचं त्यांनी लक्ष जे आहे ते श्री व्यासदेवजी महाराज आहेत. मी सांगतो असं नाही, माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबराय सांगतात, तैसा व्यासांचा मागोवा घेतू भाष्यकारा ते वाट पुसतू, अयोग्य हे मी न पवतू के जाईन. प्रश्न विचारला, मी व्यासांचा मागोवा घेतोय, भाष्यकारांना वाट विचारतोय, म्हणजे श्री व्यासदेवजी महाराजांचा मागोवा सगळ्या संतांनी घेतलेला आहे. म्हणून संत कुळातले श्रेष्ठ जर कोण असतील तर श्री व्यासदेवजी महाराज आहेत. म्हणून आजची जी पौर्णिमा आहे तिचं नाव आहे व्यास पौर्णिमा. आजच व्यासांचा जन्म झालेला आहे. कृष्णद्वैपायन व्यास यांचं प्राकट्य आजच झालेलं आहे. खरं तर व्यास 28 झालेले आहेत, एक नाही. आतापर्यंत 28 चतुर्युग्या झाल्या की नाही, म्हणून 28 व्यास झालेले आहेत, थोडे नाही. म्हणून प्रत्येक चतुर्युगामध्ये एक व्यास प्रगट होतात. भगवंताचे जे अवतार होतात त्या अवतारांमध्ये 6 प्रकार असतात. त्याच्यामध्ये अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णोत्तम हे 6 प्रकारानं अवतार भगवंताचे होतात. त्याच्यापैकी अंश अवतार आपण सगळे आहोत. भगवान स्वतःच म्हणतो, हे ममय अंशो जीवलोके जीवभूत सनातना मनषष्टानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी गर्षती. आपण सगळे भगवंताचे अंश आहोत. श्री व्यासदेवजी महाराज मात्र फक्त अंश अवतार नाहीत, अंशांश अवतार आहेत. म्हणजे काय विशेष आहेत आपल्यापेक्षा. अंशांश अवतार आहेत म्हणजे आपल्यापेक्षा श्रेष्ठत्व श्री व्यासदेवांचं आहे. पण भगवंताचे जे श्रीमद भागवतात 24 अवतार सांगितले त्याच्यामध्ये 17 क्रमांकाचा अवतार श्री व्यासदेवांचा आहे. पण व्यासदेवजी भगवंताचा प्रत्यक्ष अवतार आहेत. व्यासदेवजी हे संत आहेत आणि जगदोद्धारक आहेत. म्हणजे जगाचा उद्धार करण्याकरिता, जगाचं हित करण्याकरिता श्री व्यासदेवजी महाराजांचं प्राकट्य झालं. आणि म्हणून त्या व्यासदेवांच्या आपल्या सर्वांवरती ऋण आहे. त्या ऋणातून आपण उतराई झालं पाहिजे. आणि कशा पद्धतीने उतरायने आपण होऊ शकतो तर त्यांचं पूजन करून, त्यांचं चिंतन करून, त्यांचं भजन करून आपण त्यांच्या ऋणातून उतराई होऊ शकतो. आणि म्हणून कृतज्ञता म्हणून आजचा हा दिवस सर्व लोकांनी व्यास पौर्णिमा म्हणून साजरा करत जावा. आणि त्याला जोडून त्यांनी गुरु पौर्णिमा म्हणावं. ते आपले जे श्री गुरु आहेत ते श्री गुरु ज्या पीठावर त्यांनी बसून आपल्याला तत्वज्ञान सांगतात ते जे पीठ आहे त्याला व्यासपीठ असं म्हणतात. म्हणून ते व्यासांची गादी आहे, व्यासपीठ आहे. आणि व्यासपीठावरूनच उपदेश केला जातो. म्हणून जे व्यासपीठावर बसलेले असतात ते व्यास स्वरूपच असतात. म्हणून त्यांनी व्यासांची पूजा करणं आणि आपल्या श्री गुरूंची पूजा करणं एकच गोष्ट आहे. म्हणून प्रत्यक्ष व्यास तर आपण डोळे भरून पाहिले नाहीत, पण त्या व्यासांच्या रूपामध्ये त्यांनी महाराज आपल्या श्री गुरूंना मात्र आपण त्यांनी पाहू शकतो. पण ते श्री गुरु आपल्याला अतिशय महत्वाचे आहेत. पहावी पुराणी व्यासांची, पहावी पुराणी व्यासाची, तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, पहावे पुराणी व्यासांची,
जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या गाथेमध्ये वेदाची वाणी त्यांनी सांगितली, पण ती त्यांनी महाराज कशी सांगितली, कोणत्या माध्यमातून सांगितली पहावे. पुराणी व्यासांनी जी पुराणांची रचना केली त्याच्यामध्ये वेदाची वाणीच गच्च भरलेली आहे, ती आपण त्यांनी पडताळून पाहावी, हा त्यातला विशेष असणारा भाव आहे. म्हणून व्यासदेवाने अनेक ग्रंथांची रचना केली. त्याच्यामध्ये एका वेदाचे 4 भाग श्री व्यासदेवांनी केले. त्याच्यानंतर श्री व्यासदेवांनी ब्रह्मसूत्रासारखं उत्तर मीमांसा शास्त्र जगाला दिलं. श्री व्यासदेवजी महाराजांनी महाभारतासारखा ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये 1.25 लाख श्लोक आहेत. आपण मागच्या वर्षी सुद्धा गुरुपौर्णिमेच्या चिंतनात हे ऐकलं होतं. म्हणून त्यांनी व्यासदेवांनी महाभारताची रचना केली. माऊलींनी तोंड भरून कृतज्ञता व्यक्त केली. महाभारती जे नाही ते नाहीची लोकित्रयी, म्हणून व्यास उच्चिष्ट पाही जगत्रय. म्हणून महाभारतात जे नाही ते तिन्ही लोकात कुठंच त्यांनी सापडणार नाही. म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं सगळं हे जेवढं वाङ्मय हे व्यास उच्चिष्ट आहे, व्यासांचं उष्ट आहे, असं त्यांनी महाराज वर्णन करून सांगतात. म्हणून व्यासांचा अधिकार मोठा आहे, व्यासांचा त्यांनी महिमा मोठा आहे. म्हणून व्यासांची पूजा करणं, व्यासांची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून आजची जी पौर्णिमा आहे ती व्यास पौर्णिमा आहे, तिची आपण अशा पद्धतीनं ही साजरी करतो आहोत. म्हणून व्यास म्हणजे आपले संत श्रीगुरु त्यांनी आपले व्यास आहेत. जेवढे संत जगामध्ये पाहायला मिळतात त्या सगळ्या संतांमध्ये आपले जे श्रीगुरु आहेत ते सगळ्या संतांच्या कुळातले राजे आहेत. मी सांगतो असं नाही, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा, गुरुविन देव नाही तुझा, गुरुविन देव नाही तुझा, पाहता नाही त्रैलोकी, पाहता नाही त्रैलोकी, पाहता नाही त्रैलोकी, पाहता नाही त्रैलोकी. गुरु हा सुखाचा सागर, 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 गुरु हा संत कुळीचा राजा. आपण ज्ञानोबरायांना पाहिलं नाही, आपण नामदेव महाराजांना पाहिलं नाही, आपण नाथ महाराजांना पाहिलं नाही, आपण तुकोबरायांना पाहिलं नाही, आपण निळोबरायांना पाहिलं नाही, कोणत्याच संतांना आपण पाहिलं नाही. मग संत जर पाहायचे असतील तर कुठे पाहावेत? म्हणून नाथांनी त्यांनी प्रमाणच लिहून ठेवलं. गुरु हा संत कुळीचा राजा. आपले जे श्रीगुरु आहेत की नाही तेच संत आहेत, आणि ते सामान्य संत आहेत असं नाही, सगळ्या संत कुळातले राजे आहेत. हा दिव्य भाव आपल्या अंतकरणात आपल्या श्रीगुरूंविषयी असावा, हा त्यातला महत्वाचा विचार आहे. गुरु आता अनेक जगात पाहायला मिळतात. आता कितीतरी लोकांनी मगापासून माळा घातल्या. माळ घातली की ज्यानं माळ घातली तो गुरु होतो, आणि ज्यानं म्हणजे ज्याच्या हातानं घातली तो गुरु होतो, आणि ज्याने घातली तो शिष्य होतो. आणि जन्मभर तेवढंच नातं पुजलं जातं, जपलं जातं. एवढ्यालाच गुरु शिष्याचं नातं म्हणायचं का? नाही ना महाराज. असं तर कोणी माळ घालेल कोणाला, आणि कोणी पण त्यांनी रामकृष्ण हरी म्हणेल तो झाला गुरु. त्याच्याच नावानं जन्मभर त्यांनी राहायचं, पण हालचाल मात्र करायची नाही. बिलकुल एक पाऊल सुद्धा पुढचं टाकायचं नाही, काहीच करायचं नाही. नुसती माळ घातली काही तर म्हणून डायरेक्टच म्हणतात, मग आता एकदाची माळ घालून टाकली. आता टाकली शब्दाचा अर्थच नाही कळाला. घातली पर्यंत ठीक आहे, पण टाकली काय प्रकार आहे? म्हणून असे प्राणी त्यांनी पाहायला मिळतात, एकदाची माळ घालून टाकतात, मग पुढचं त्यांचं काही पाऊल त्यांनी नसतं महाराज. परमार्थात काहीच नसतं. त्यांच्या अंतकरणामध्ये माळ घातल्यानंतर शुभेच्छा निर्माण व्हावी, मग ती शुभेच्छा निर्माण झाल्यानंतर त्यांनी सुविचारणा करावी, मग त्यांचं मन सूक्ष्म व्हावं, तनुमानसा, मग सत्वापत्ती, मग असंसक्ती, मग पदार्थाभाविनी, मग तुर्यग, अशा त्यांनी सप्त ज्ञान भूमिकांपर्यंत त्यांना गेलं पाहिजे. त्या ज्ञान भूमिकांपर्यंत घेऊन जाण्याकरिता जर कोण सहाय्यक असेल तर ते श्रीगुरु सहाय्यक आहेत, म्हणून त्यांची संगती केली पाहिजे. खरं तर त्यांनी महाराज हे संपूर्ण जगत मिथ्याच आहे, पण मिथ्या असणारं जगत घालवण्याकरिता काहीतरी उपाय तर केला पाहिजे की नाही? मग काय उपाय केला पाहिजे? कसं काय झालं याचं जर संशोधन करण्याच्या भानगडीत पडाल तर मग जन्म निघून जाईल.
एक मनुष्य गुरुजी म्हणायचे, गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. ते म्हणले एक मनुष्य सकाळीच घरातून बाहेर पडला आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर त्याने शर्ट त्याचा अंगरखा काढला आणि तो खुंटीला अडकवल्यावर त्याला मागच्या बाजूला एक तेलाचा डाग दिसला. शर्टला तेलाचा डाग पडला होता. बाप्पा म्हणला माझ्या शर्टला तेलाचा डाग पडला, आता कसा काय डाग पडला असेल. मग सकाळपासून विचार करायला सुरुवात केली, कुठे गेलो होतो, कुठं बसलो होतो, कोणाच्या घरी गेलो होतो, कोणत्या बाकड्यावर बसलो होतो, कसं काय डाग लागला असेल. एवढं संशोधन केलं पण डाग कसा लागला कळालंच नाही महाराज. तुम्ही खरं सांगा त्या संशोधनाचा काय उपयोग आहे का? काही उपयोग नाही. त्या संशोधनाचा काही उपयोग नाही. मग उपयोग काय केला पाहिजे? संशोधन कशाचं केलं पाहिजे? डाग घालवायचा कसा याचं संशोधन केलं पाहिजे. डाग पडला कसा हे म्हणायचं काही काम नाही. तसं डाग घालवायचा कसा याचा विचार केला पाहिजे. तसं जगत हा डागच आहे. दिसणारं जे नामरूपात्मक जगत आहे हे नामरूपात्मक जगत आपल्याला दिसतंय म्हणजे तयार झालं असं आपलं सत्यत्व, जगत सत्यत्वाचा निश्चय सगळ्या लोकांचा आहे. हे जगत कसं आहे, कसं तयार झालं, आरंभवाद पाहायचा का आणखी कोणता वाद पाहायचा, हे सगळे म्हणजे आजातवाद पाहायचा का विवर्तवाद पाहायचा की दृष्टीसृष्टीवाद पाहायचा की सृष्टीदृष्टीवाद पाहायचा की परिणामवाद पाहायचा की आणखी त्यांनी आरंभवाद पाहायचा. हे सगळे त्यांनी झंझटी घालण्यापेक्षा जगत नावाची वस्तू त्यांनी झाली, इथपर्यंत दिसते डोळ्याला इथपर्यंत ठीक आहे, पण ती झाली कशी याचा विचार करत बसण्यापेक्षा ती घालवायची कसं याचा जास्त विचार केला पाहिजे. मग ती जाईल कशानं? तर ती दोन गोष्टीनं जाऊ शकते. कोणत्या दोन गोष्टीनं जाऊ शकते? एक आहे वेद आणि दुसरे आहे श्रीगुरु. मग दोघांची शरणागती जर केली तर दोघांच्या माध्यमातून त्यांनी दिसणारं जे जगत आहे ते मिथ्या हे निश्चयात्मक त्यांनी दृष्टीनं आपल्याला कळू शकतं. पण आपण काय केलं पाहिजे? आपण वेदाची शरणागती केली पाहिजे आणि आपण अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती नाही गा श्रुती परवती माऊली जगा. श्रुतीसारखी माऊली जगात दुसरी कोणतीच नाही. अहितापासून काढणारी आहे, हित देऊन वाढवणारी आहे. म्हणून त्यांनी श्रुती म्हणजे वेद गर्भातली श्रुती. वेद अतिशय श्रेष्ठ आहे, वेद सर्वज्ञ आहे, वेदाला त्यांनी स्वीकारावं. पण आपला जो धर्म आहे त्या धर्माचं नाव आहे महाराज सनातन वैदिक धर्म. याला वैदिक धर्म असं त्यांनी म्हटलं जातं. म्हणून वेदाला अनुसरून आपण अशा पद्धतीने जगलं पाहिजे, वागलं पाहिजे. नंबर 2, ते वेद सहजासहजी कळत नाही ना, त्या वेदातलं तत्वज्ञान आपल्याला कळण्याकरिता आपण काय केलं पाहिजे? तर वेदातलं तत्वज्ञान जे आपल्याला समजून सांगू शकतात ते संत आहेत, म्हणून संतांना शरण गेलं पाहिजे. आताच विचारसागर आम्ही त्यांनी पाहिला हिंदी, त्या विचारसागरामध्ये त्यांनी असं सांगितलं मिथ्या असणार हे जगत आहे आणि ते जगत घालवण्याकरिता मिथ्या वेद आणि श्रीगुरूंची त्यांनी गरज आहे. म्हणजे मिथ्या पदार्थाचा त्यांनी नाश कसा काय करू शकतो, कसं काय घालवू शकतो? म्हणून त्यांनी मिथ्या पदार्थानंच मिथ्या पदार्थ घालवता येऊ शकतो, दुसरे कशाने घालवता यायचं नाही. पण आता एवढं किचकट सांगितलं एक तासात तर हे लोक म्हणतील कहा गए तो कहा नाही, क्या लाय तो कुछ नाही. समान सत्तेत व्यवहार घडतो. आता कसं काय यांना समान सत्ता सांगू? 3 प्रकारच्या सत्ता आहेत. एक पारमार्थिक सत्ता आहे, एक प्रातिभाषिक सत्ता आहे आणि एक व्यावहारिक सत्ता आहे. पण व्यवहार जर त्यांनी घडायचा असला तर समान सत्तेतच घडतो. म्हणून त्यांनी पारमार्थिक सत्ता तर परमात्म्याची, त्याच्या ठिकाणी काहीच नाही, त्याच्या ठिकाणी नाम नाही, रूप नाही, काहीच नाही महाराज. शब्दांच्या पलीकडे असणारे ते तत्व आहे, त्याच्यात कोणत्या प्रकारचा व्यवहार घडत नाही. म्हणून त्याच्यानंतर त्यांनी असणाऱ्या 2 सत्ता, प्रातिभाषिक सत्ता आणि तिसरी त्यांनी व्यावहारिक सत्ता. व्यवहाराची संगती लावण्याकरता व्यावहारिक सत्ता स्वीकारली, नाहीतर ती प्रातिभाषिक सत्ताच आहे. म्हणून प्रातिभाषिक सत्ता म्हणजे काय हो? थोडक्यात सांगायचं म्हणजे असं दिसतं पण नसतं. डोळ्याला दिसतं पण ते प्रत्यक्षात नसतं. याला त्यांनी मृगजळाचा दृष्टांत देता येऊ शकतो. पण मृगजळासारखंच संपूर्ण जगत आहे, डोळ्याला दिसतं पण जगत त्यांनी नसतं. पण ज्या दिवशी संतांची संगती होईल त्या दिवशी संपूर्ण जगत दिसायचं बंद होऊन जाईल. मी सांगतो असं नाही, मौली वर्णन करून सांगतात मावळवित विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वय अब्जिने विकासू वंदू. आता चंडांशू शब्दाचा अर्थ तो सूर्य, नवलाचा सूर्य त्यांनी उगवला. हा भौतिक सूर्य उगवला रे उगवला की संपूर्ण जगताचं प्रदर्शन करतो, सगळं जग त्यांनी दाखवतो. पण भौतिक सूर्य त्यांनी जग दाखवणार आहे, पण आध्यात्मिक असणारा पारमार्थिक असणारा त्यांनी जो सद्गुरूरूपी सूर्य आपल्या जीवनामध्ये उदयाला आला की तो काय करतो? हे जगत त्यांनी दिसायचं बंद करून टाकतो. मग काय दिसतं? जगत नावाची वस्तू दिसत नसून प्रत्यक्ष परमात्मा प्रतीतील येतो. हा त्याचा अनुभवच आहे महाराज. या साजाचा अनुभव, साजाचा अनुभव, साजाचा अनुभव, साजाचा अनुभव. विश्वदेव सत्यदेव, विश्वदेव सत्यदेव, देवतया जवळी आसे, देवतया जवळी आसे. विश्वदेव
ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळ असे पापनासे दर्शने ऐसा ज्याचा अनुभव अनुभवाची गोष्ट आहे महाराज. दिसणारं जे विश्व आहे ते आपल्याला सत्य प्रतीतील येतं म्हणून त्यांनी त्या सत्य असणाऱ्या आपल्या दृष्टीने सत्य असणाऱ्या विश्वाचा आपण काय करावं बाध करून टाकावा आणि मग जे शिल्लक राहील ते त्यांनी महाराज परब्रह्म तत्व आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा. प्रपंच एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता न होईल मागुता कदा कल्पांती घडेना म्हणून त्यांनी महाराज न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्म कळले किंवा सर्वम खलुइदम ब्रह्म नेहना नास्ति किंचन ईश्वरो जीवकलया प्रविष्टो भगवान इति म्हणून त्यांनी सर्व ठिकाणी ब्रह्मच गच्च भरलेला आहे आणि त्या ब्रह्मस्वरूपाची संवेदना स्वस्वरूपाची संवेदना कणाकणातून ज्या वेळेला त्यांनी प्रतीती येऊ लागते त्यावेळेला तो देवापेक्षा वेगळा राहत नाही. देवता जवळ असे पापनासे दर्शने अशी त्याची अवस्थाच होत असते. पण परमार्थ हा फक्त त्यांनी व्यवस्थेचा बोलण्यापुरता नसावा, परमार्थ हा अवस्थेचा असावा. पण परमार्थात त्यांनी अवस्था प्राप्त व्हावी त्या स्थितीमध्ये त्यांनी आपल्याला जाता येऊ महत्वाची गोष्ट आहे. परमार्थ नव्हे लेकराच्या गोष्टी तेथे व्हावा पोटी अनुताप या लेकराच्या गोष्टी नाहीत महाराज. त्याला अनुतापच अंतकरणात निर्माण व्हावा लागतो. माणसाच्या अंतकरणामध्ये अनुताप निर्माण होत नाही. ऐसा अनुताप घेऊन अंतरी असं महाराजांचं प्रमाण आहे महाराज. अनुताप होणं म्हणजे काय हो दिसणारं जे त्यांनी संपूर्ण जगत आहे प्रपंच आहे त्यातले जे विषय आहेत त्या विषयांमधलं त्यांनी वर्म कळणं आणि ते वर्म कळाल्यानंतर त्यांनी असं कळणं की मी काय या सगळ्या झंझटीत पडलो असेल कशाकरता या सगळ्या गोष्टी प्राप्त करण्याकरिता मी निघालो असेल याच्यात तुम्हाला काय मिळवायचे याच्यातून जर काहीच हाताला लागत नसेल तर ही गोष्ट मी का करू असा विचार करून त्याला अनुताप होतो आणि अनुताप होऊन तो अशा पद्धतीने त्या संसाराचा त्याग अंतकरणापासून करतो परत त्या संसाराकडे तोंड सुद्धा करत अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा अनुताप अंतकरणात निर्माण झाला पाहिजे मग त्याने बोध अंतकरणात ठसावला जाईल आणि मग जीवन करतार्थ होईल हा महत्वाचा विचार आहे. म्हणून सहजासहजी याच्यातून बाहेर पडता येत नाही म्हणून वेदाची संगती करणं गरजेचं आहे आणि मार्गदर्शक असणाऱ्या श्री गुरूंची संगती करणं गरजेचं आहे जे आपल्याला मार्ग दाखवणार आहेत. मार्ग धावणे गेले आधी दयानिधी संत पुढे तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही मार्ग दाखवणारे संत आहेत म्हणून त्यांच्या मार्गावर त्यांनी चाललं पाहिजे. म्हणून त्यांनी त्या मार्गावर आपण जर प्रवास केला तर निश्चित आपण स्वरूपाच्या बोधापर्यंत जाऊ शकतो हा महत्वाचा विचार आहे. पण महाराज वेदापर्यंत जाणे इथपर्यंत कळालं वेद कळून घ्यायचं असेल तर वेदात शब्दज्ञान होऊ शकतं महाराज. एखादा फार विद्वान मनुष्य असला फार त्यांनी बुद्धी त्याची फार चाणक्य असली फार कुशाग्र जर बुद्धी असली तर त्या बुद्धीचा वापर करून तो त्यांनी महाराज वेदातलं तत्वज्ञान सुद्धा शब्दशः जाणून घेऊ शकतो. शब्दार्थ त्याला वेदातला कळू शकतो पण वेदातला शब्दार्थ कळणं आणि वेदामधला तात्पर्यार्थ कळणं याच्यात फरक आहे महाराज. पण शब्दार्थ जाणणारे फार आहेत जगामध्ये त्यांनी पांडित्य मिळवलेल्या लोकांच्या समोर फक्त छाप करण्याकरिता बोलतात. बस तुकडे तुकडे करून मांडायचं लोकांच्या समोर लोकांच्या डोक्यात मुंग्या आल्या पाहिजे असल्या प्रकारे त्याला पंड्या म्हणतात. म्हणजे आत्मज्ञानानं संपन्न असणारी जी बुद्धी तिला व्याकरणी चोखडा तर्की अतिगाडा एक जात्यंत मोठा ज्ञानी येतो मग तो तर्क करण्यामध्ये गाढा आहे जो त्यांनी आणखी डोकं लावायला तयार आहे. डोकं लावून लावून फार म्हणजे दुसऱ्याच्या डोक्यामध्ये त्यांनी झिंझणे आले पाहिजे एवढं तत्वज्ञान सांगायचं काय कामाचं नाही महाराज. त्याच्या उपयोगाचं नाही समोरच्याच्या उपयोगाचं नाही. ते आजा गल स्तन शब्द ऐकला का तुम्ही. आजा म्हणजे शिळी आणि गल म्हणजे गाळा आणि स्तन म्हणजे
शेळीच्या गळ्याला आलेलं सड त्याला काय काम करतात खरं सांगा? किती लिटर दूध देतात ते काहीच कामाचे दिसायला तरी चांगले दिसतात का? अजिबात नाही. पण पंडित जर कीर्तनात उभा राहिला आणि त्यांनी पांडित्य लोकांच्या समोर सांगायला सुरुवात केली तर लोकांना त्याचा काही फायदा होत नाही महाराज. मग ते चिंतन जर मांडायचं असलं तर पाठात मांडत जावं. ते किती त्यांनी तुकडे करायचे असतील ते तिकडे करावेत. सामान्य समाजाला नजर नसते, परिभाषा कळाली नसते, त्यांच्या समोर काय त्यांनी या सगळ्या गोष्टी मांडायच्या? मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की बुद्धिवादानं त्यांनी वेदातला शब्दार्थ कळू शकतो, पण वेदातला तात्पर्य अर्थ कळून घेण्याकरिता मात्र सद्गुरूंची आवश्यकता असते. मग ते जर सद्गुरू आपल्या जीवनामध्ये आले नाहीत तर मग मात्र आपलं जीवन कृतार्थ होऊ शकत नाही. त्यांच्या वाचून त्यांनी कोणीच आपला उद्धार करू शकत नाही. सद्गुरू वाचून सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. म्हणून सद्गुरू वाचून त्यांनी दुसरी काही सोय सापडणार नाही. आधी त्यांचे चरण आपण त्यांनी पकडले पाहिजे. मग काय करतात ते सद्गुरू, काय करतात ते संत? महाराज म्हणतात, हे आपणा सारखे करीता काळ आपणा सारखे करीते तात्काळ नाही काळ वेळ तया लागी आपणा सारखे करीते तात्काळ नाही काळ वेळ तया लागी काळ वेळ तया लागी नाही काळ वेळ तया लागी नाही काळ वेळ तया आपण सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. आपल्यासारखं करून घेतात. म्हणजे कसं काय? त्यांची ढेर वाढलेली असली की शिष्याची पण ढेर वाढते. असं काय होतं का? म्हणजे ते जर जास्त बोलके असले की शिष्य पण बोलका होतं, असं काय असतं का? नाही. आपल्यासारखे करतात म्हणजे काय? आपण स्वतः सच्चिदानंद स्वरूप झालेले असतात आणि जो त्यांच्या सानिध्यात येतो, त्यांच्या संगत येतो, त्याला पण त्यांच्यासारखं करून टाकतात. कसं सांगायचं? हे बघा, आता ते लक्षणापर्यंत तुम्ही जाऊ देणार ना. आता मला जाणारच आहे, मी त्याच मुद्द्यावर आले. खरं आहे का? महत्वाचा विचार सांगतो. म्हणून असे जे श्री गुरु आहेत ते आपल्यासारखं करून त्यांनी घेतात. कसं काय हो महाराज? हे संत त्यांनी आपल्यासारखं करून घेतात. एवढं त्यांनी सानिध्य प्राप्त झाले की पूर्णत्व प्राप्त करून देतात. कसे काय प्राप्त करून देतात? काहीतरी घेत असतील ना आधी, काहीतरी दक्षिणा घेत असतील, काहीतरी मागत असतील, मग आपल्यासारखं त्यांनी करत असतील. खरं सांगू का? ते तुमच्याकडे काहीच मागत नाहीत. ते फक्त तुमच्याकडे एक गोष्ट मागतात आणि ती गोष्ट जर कोणती असेल तर तुमचं मन. तुमचं मन मला दे असं म्हणतात. माझं म्हणणं नाही बरं, तुम्ही ऐका. महाराज म्हणतात, भोजना मागती तूप पावशेर पडिला विसर स्वप्ना माझी. भोजना मागती तूप पावशेर तूप त्यांनी माग. पावशेर म्हणजे किती? 1 किलोतला चौथा भाग. बरं, चौथा भाग. 1 किलो म्हणजे काय? अंतकरण. 1 किलो असं गृहीत धरा. त्याच्या 4 भाग आहेत: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. या 4 पैकी कोणतं पण एक मला देऊन टाक. तुझं मन दे, तुझी बुद्धी दे, तुझं चित्त दे किंवा तुझा अहंकार मला देऊन टाक. या 4 गोष्टीपैकी कोणती पण एक गोष्ट मला देऊन टाक. म्हणजे फक्त पावशरच दे. तूप का म्हणलं? तूप हे त्याने अंतिम स्थिती आहे. तूप हे शुद्ध आहे महाराज. दही जरी राहिलं ना तरी त्याला बोरा येतो, ते खराब होऊन फेकून द्यावं लागतं. दूध असलं तर ते नासून जातं, दही असलं तर बोरा येऊन फेकून द्यावा लागतो. पण त्या दह्याचं रूपांतरण ज्या वेळेला लोण्यात होतं, लोणी ज्या वेळेला तूप होतं त्यावेळेला तूप मात्र खराब होत नाही, पूर्णत्वाची स्थिती आहे. तसं अंतकरण हे सत्वगुणाचं कार्य आहे, महत्वाची गोष्ट आहे. बाकीचं काही मागितलं नाही, सत्वगुणी असणारा भाग मागितला आणि त्या सत्वगुणी भागामधलं एक काही पण दे. म्हणजेच तात्पर्य त्याने काय मागितलं? तुझं मन फक्त तू मला देऊन टाक. तू तुझे सगळेची सगळे व्यवहार कर. तुझ्या घरामध्ये जेवढे नातेगोते असतील ते सगळ्या नातेगोत्यांना सांभाळ आणि अंतकरणापासून तुला सांभाळायचं. तुझे कर्तव्य सगळे जिथली तिथं पूर्ण कर. पण जर तुला उद्धरून जायचं असेल, जर तुला मुक्त व्हायचं असेल तर तुझं मन मात्र फक्त तू मला देऊन टाक. हे मन जर तू दुसऱ्या ठिकाणी ठेवशील आणि माझ्या भोवती किती घिरट्या घालशील तरी तुझा काही उपयोग होणार नाही, काही उपयोग होणार नाही. इहलोकात तर होणार नाहीच नाही, पण परलोकात सुद्धा होणार नाही. असे माणसं त्यांनी महाराज जर पूर्ण समर्पित होऊन श्री गुरूंच्या संतांच्या संगतीत गेले नाहीत तर यह लोकांमध्ये परार्धानुसार चांगले वाईट भोग भोगतील. फार 5 बोट तुपात असल्यासारखं दिसतील, फार छाप करून घेतील, फार त्यांनी आनंदात जगल्यासारखे दिसतील. पण या लोकांना शरीर पडल्यानंतर नरकाशिवाय दुसरा कोणताच त्यांनी उपाय नाही महाराज. निवळ नरकात त्यांनी जातील. लक्षात ठेवा मी काय सांगतो.
ही फसवणूक आहे, शुद्ध असणारी फसवणूक आहे. हा की मी श्री गुरूंना त्यांनी फार फसवतोय. अरे किती फसवलं तरी सुद्धा स्वतःचं मन साक्षीदार आहे ना, ईश्वर साक्षीदार आहे. तो त्यांनी प्रत्येक गोष्ट पाहतोय. म्हणून इथून सुटल्यानंतर ही गाडी सुटली रे सुटली का दुसरी गाडी डायरेक्ट नरकाचीच आहे महाराज. दुसरं काहीच त्यांनी हाताला सापडणार नाही. मग तिथं कोणीच नाही. ज्यांच्याकरता श्री गुरूंना मन दिलं नाही, ती बायको पण येणार नाही बरोबर, ती आई येणार नाही, तो बाप येणार नाही, तो भाऊ येणार नाही, ती मुलं येणार नाहीत, ती प्रॉपर्टी येणार नाही. तो जो यम आहे ना, फासा टाकून या सगळ्यांच्या समोर त्यांनी छाप मध्ये उचलून नेईल महाराज. हे हातपाय खोडील पण तरी सुद्धा त्यांनी यम ऐकणार नाही, उचलून नेईल. आणि नेत असताना त्यांनी हे सगळे डोळ्यापुढे दिसतील पण कोणी वाचवण्याकरता येणार नाही. म्हणून यांचा काय उपयोग नाही महाराज. ही फक्त इहलोकापुरतेच आहेत आणि भोग भोगण्यापुरती आहेत. माणसं लोचट झालेले आहेत आणि लोचटपणाने त्यांनी महाराज संसार अशा पद्धतीने करतायत आणि स्वतःचं मन परमात्म्याच्या ठिकाणी संतांच्या ठिकाणी देत नाहीत. म्हणून अधोगतीला त्यांनी जाण्याचा मार्ग त्यांनी शोधत आहेत. पण पुढचा मुद्दा आहे काय, हेच जर त्यांनी सत्वगुणी असणारं मन या लोकांनी संतांच्या जवळ दिलं तर त्यांना स्वतःला त्यांचं काहीच करायची गरज पडणार नाही. त्यांनी उद्धाराकरिता त्यांनी उद्धरून जाण्याकरिता मुक्त होण्याकरिता स्वतः काहीच करण्याची गरज पडणार नाही. मग काय होईल, ते संत असे आहेत महाराज स्वतःच्या सामर्थ्यानं त्यांचा उद्धार करतील. हे त्यांचं महात्म्य आहे, हा त्यांचा मोठेपणा आहे, हा महत्वाचा विचार आहे महाराज. ते त्यांच्या सामर्थ्याने त्यांनी उद्धरून नेतील. आपल्याला काहीच करायची गरज पडणार नाही. भवतरावया उत्तम हे नाव भिजोनिधी हात पावक आहे. ही भवनदीतून तरुण नेण्याकरिता असणारी नाव आहे. त्या नावेत बसल्यानंतर हात भिजत नाही, पाय भिजत नाही आणि पहिलं तिराला जाता येतं. पण भागलिया मज वाहतील कडिये त्यांची यांनी जोडे सर्व सुख. म्हणून त्यांनी भागले म्हणजे दमले रे दमले. की हे त्यांनी कडेवर घेतात म्हणजे काय करतात, त्याला सावरतात, त्याला सांभाळतात. ते असे त्यांनी काळाच्या समोर यमाच्या समोर उभे राहतात महाराज धडाडून. तुला जर त्याला हात लावायचा असेल तर आधी माझ्याशी युद्ध करावं लागेल. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून मला आठवलं म्हणून सांगतो. मला आता मी असं ठरवलं होतं की त्या मुद्द्यांमध्ये जायचंच नाही मला, पण आता आठवल्यावर काय करणार आहे मी, आणि मला त्याच्यातून बाहेर पडता येत नाही लवकर. तरी पण सांगतो, मी ना लग्न करीत नव्हतो, खरं सांगतो. म्हणजे लग्न करीत नव्हतो. मला असं वाटायचं की निघून जायचं, संन्याशी व्हायचं. असं होण्याकरिता त्यांनी पूर्ण सज्ज होतो, जाण्याची तयारी होती. आश्रमात निघून पण गेलो होतो. मी आश्रमात गेल्यानंतर स्वामीजींनी असं त्यांनी पाहिलं की हा एकुलते एक आहे, आई वडिलांचा एकटाच आहे. मग काय करायचं, मला म्हणले तू घरी जा आणि तुला संन्यास घ्यायचा, आम्ही सगळे तुझ्या घरी येतो आणि मग तिथून पुढे आपण ठरवू काय करायचं ते. मग मला घरी पाठवलं आणि घरी पाठवल्यानंतर गाडी भरून संन्याशी आले, 10 संन्याशी आले. दुसऱ्या मजल्यावर आम्ही राहत होतो. संध्याकाळची वेळ होती. अंगणामध्ये त्यांनी मिटिंग बसवली, सगळ्यांच्या मध्ये मला बसवलं आणि मला बसवल्यानंतर मला म्हणले की तुला हे आई वडील आहे, ते रडायला लागले दोघं, पण आई वडील असतील आता इथं कुठं, त्यांना विचारतो मी. म्हणे ही आई रडती आहे, हिला कोण तुझ्या वाचून आहे, मग तुला आता संन्यास घेता येणार नाही, तुला लग्न करावंच लागणार आहे असं त्यांनी मला सांगितलं. म्हणलं मी करणार नाही. अरे तू एकुलता आहे का, तुला लग्न करावं लागेल. म्हणलं मी करणार नाही. मग शहाणपणात त्यांच्यासमोर शंकराचार्य नव्हते की एकुलते असं मी म्हणलो. मग ते मला म्हणले शंकराचार्यांनी काही चमत्कार करून दाखवले होते. आलमाई नावाची नदी 2 किलोमीटर अंतरावर वाहत होती. ती नदी त्यांनी त्यांच्या आईकरता घराजवळून त्यांनी वाहायला लावली. चमत्कार आहे. गरीब ब्राह्मण असणारे स्त्रीच्या घरी भिक्षा मागायला गेले, तिच्याकडे काहीच नव्हतं शंकराचार्यांना देण्याकरिता. घरात एक आवळा होता, तो आवळा फक्त तिनं त्यांच्या झोळीमध्ये टाकला. त्याने विचारलं शंकराचार्यांनी काय हा आवळा का देतेस मला. ती म्हणली बाळा संध्याकाळी मला खाण्याकरिता काहीच नव्हतं, हा आवळा तेवढा मला एक मिळाला होता, तोच आवळा मी संध्याकाळी खाऊन पाणी पिऊन झोपणार होते, तू माझ्या दारात आलास म्हणून तुला आवळा मी देते आहे. मग तुला खाण्याचं काय म्हणले, आता मी माझं पाहिन, तू संन्यास तू माझ्या समोर त्यांनी आल्यास मी तुला हे त्यांनी द्यायला तयार आहे. बरं म्हणजे बटू वेशात होते. तो आवळा घेतला पण फार दया आली तिची. मग कनकधारा स्तोत्र म्हणजे लक्ष्मीचं स्तोत्र आहे, कनकधारा स्तोत्र. आणि हे स्तोत्र म्हणल्याबरोबर चमत्कार असा झाला, त्या म्हातारीचं घर आणि संपूर्ण आवळ्यांनी भरून गेलं. पण कोणत्या आवळ्यांनी माहिती, सोन्याच्या आवळ्यांनी भरलं. सगळं घर त्यांनी आवळ्यांनी भरून गेलं. एवढं सामर्थ्य शंकराचार्यांचं होतं. म्हणून शंकराचार्यांचा महिमा त्यांनी सांगायला सुरुवात केली. त्यांनी तू शंकराचार्यांचं उदाहरण देतोस, एखादा चमत्कार करून दाखव. म्हणलं स्वामीजी मला चमत्कार नाही करता येत. म्हणे मग नीटनेटकं मी सांगतो तेवढं ऐकून लग्न कर. पण मला नाही लग्न करायचं. म्हणे का करायचं नाही. म्हणलं मला तुमची सेवा करायची, संन्यास घ्यायचा, असं तसं सांगायला लागलो शहाणपणा. मग त्यांनी मला एक वाक्य सांगितलं, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, कान उंच करून ऐका. मला काही कौतुक सांगायचं नाही, त्यांच्याच निमित्तानं आपण उभे आहोत की नाही, 2-4 शब्द त्यांच्याविषयी बोलले पाहिजेत. ते मला म्हणले हे बघ, तुला जर काळाची भीती वाटत असेल, तुला जर यमाची भीती वाटत असेल तर मी तुला सांगतो, जसा पोहायला शिकवणारा मनुष्य असतो ना, ज्याला पोहायला शिकवतो त्याला म्हणतो तू विहिरीत उडी मार,
तू जर बुडाला तर त्याला जबाबदार मी, शिकवणारा माणूस म्हणतो. तू जर बुडाला तर त्याला जबाबदार मी, असं म्हणून त्यांनी त्याला त्या विहिरीमध्ये टाकतो आणि त्याला पोहायला शिकवतोच महाराज. तसं त्यांनी मी तुला सांगतो, तू या संसारात उडी मार. तुला जर घेण्याकरिता यम आला आणि तुला जर घेण्याकरिता काळ आला तर त्याला जबाबदार मी. याच्यापेक्षा काय जबाबदारी घ्यायला पाहिजे? याच्यापेक्षा कोणती जबाबदारी घ्यायला पाहिजे? सरळ सरळ गोष्ट आहे महाराज. एवढं प्रेम श्री गुरूंच्या जीवनामध्ये प्राप्त होणं तेवढी सोपी गोष्ट नसते महाराज. म्हणून आज स्वामीजी नाहीत. तिथं गेल्यानंतर काल फार भयंकर असणारी स्थिती अंतःकरणाची झाली. सांगायलाच कोणी नव्हतं. हे बाबा होते सगळे बरोबर, ते सुद्धा त्याच स्थितीमध्ये होते. कोणासमोर सांगायचं? म्हणून कुणीतरी सांगण्याकरिता पण असलं पाहिजे ना, अंतःकरण व्यक्त करण्याकरिता. तसं काय कोणी सापडलंच नाही. आणि म्हणून त्यांनी फार अंतःकरणाची व्याकुळ स्थिती निर्माण झाली. 26 वर्षापासून स्वामीजींचा माझा संबंध होता महाराज. आधी त्यांनी लखनगिरी बाबा भेटले आणि त्यांनी स्वामीजींकडे नेऊन घातलं. आणि स्वामीजींच्या नंतर त्यांनी महाराज, स्वामीजींच्या नंतर छगन बाबांची भेट झाली. स्वामीजी भेटल्यानंतर भाऊंची भेट झाली. हे सगळे महात्मे नंतर भेटले महाराज. पण आधी ते भेटले आणि मग त्यांनी माझ्या परमार्थाला अशा पद्धतीने सुरुवात करून दिली. एवढ्या वर्षापासून सलग त्यांनी गुरुपौर्णिमेला जात होतो आणि त्या प्रत्येक गुरुपौर्णिमेला स्वामीजींचं दर्शन होत होतं महाराज. पहाटे 5 वाजता जाऊन बसत होतो. गेट उघडायच्या आधी, गेट उघडल्याबरोबर सगळ्यात आधी आतमध्ये प्रवेश करीत होतो आणि सगळ्यात आधी आतमध्ये प्रवेश करून स्वामीजींचं सगळ्यात पहिलं दर्शन घेत होतो. पण आता ज्या वेळेला गुरुपौर्णिमेला गेलो ना महाराज मी, त्यावेळेला मला स्वामीजी दिसले नाहीत महाराज. आणि ते न दिसल्या कारणानं फार अंतःकरणामध्ये व्याकुळता निर्माण झाली. ती शब्दात सांगण्यासारखी नाही. फार वेदना अंतःकरणाला होत आहेत की असं कधीच झालं नाही महाराज. या वर्षी त्यांनी अशा अवस्था अंतःकरणाची झाली. निमूटपणे त्यांनी निघून आलो. ही फार भयंकर असणारी स्थिती आहे. सगळं जग सुटून जावं, आई मरावी, बाप मरावा, सगळं जग मरावं, पण संतांचा आणि आपला वियोग होऊ नये महाराज. म्हणून संतांचा वियोग हा मृत्यूपेक्षा भयंकर असतो महाराज. म्हणून एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न व्हावा वियोग जन्मोजन्मी. जन्मचे जन्म गेले तरी संतांचा वियोग त्यांनी जीवनामध्ये कधी होऊ नये. म्हणून ज्याला संतांचा वियोग जीवनामध्ये होतो त्याच्यासारखा अभागी दुसरा कोणीच नाही महाराज. त्याच्यासारखा दुर्दैवी दुसरा कोणीच नाही. हे बघा, निवृत्तीनाथ महाराजांना ज्ञानोबा कोणत्या दृष्टीने दिसले नाहीत? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुमचं मला सगळं तत्वज्ञान माहित आहे. फक्त मला सांगा, निवृत्तीनाथ महाराजांना ज्ञानोबा कोणत्या दृष्टीने दिसले नाहीत? काहीच उत्तर नाही तुमच्याकडे द्यायला. एक शब्दाचं सुद्धा उत्तर नाही. निवृत्तीनाथ महाराज तोंड झोडून रडत होते. नामदेव महाराज म्हणत होते, नामा म्हणे देवा पेटला होता शन आणि करा समाधान निवृत्तीचे. हा निवृत्ती अंग टाकून रडतोय. याला त्यांनी बांधल्या पेंडीचा सुटला अशी आळा, तृण राणो माळा पांगलेसे. कोणत्या त्यांनी अवस्थेत होते निवृत्तीनाथ? काय कमी होतं निवृत्तीनाथांकडे सांगा? कोणतं ज्ञान कमी होतं निवृत्तीनाथांकडे सांगा? काही कमी नव्हतं. पण ज्ञानोबा फक्त डोळ्याने दिसत नव्हते. का बरं माहिती आहे? ज्ञानोबा म्हणजे ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे कुंभ. हे मनुष्य पण ते भांब, ते चालतं ज्ञानाचं बिंब आहे महाराज. म्हणून ते आपल्या जीवनातून निघून जाणं म्हणजे फार वाईट परिस्थिती आहे. भगवंता, संतांचा वियोग कधीच त्यांनी घडू नये. माझ्या जीवनामध्ये 5 खांबासारखे संत सापडले महाराज. माझा तंबू 5 खांबावर उभा आहे. आता त्याचा एकच खांब शिल्लक आहे. त्या खांबाला भेटून आलो मी सकाळी. असं म्हणलं, डोक्यावर हात ठेवा ना. आईला पण बोलून घेतलं. दोघांना शेजारी शेजारी बसवलं. म्हणलं डोक्यावर हात ठेवा ना. मला म्हणले डोक्यावर का बरं हात ठेवू सांग? काय होईल डोक्यावर हात ठेवल्यानं? नाही म्हणलं ठेवा ना पण बाबा डोक्यावर हात. मला म्हणले की डोक्यावर हात काय तुझ्या, माझं सगळं जीवनच तुझ्या समोर ठेवलेलं आहे. हे साक्षीदार आहेत, तुम्ही ऐका. म्हणून एवढं प्रेम करणारे महात्मे जीवनामध्ये भेटणं फार दुर्लभ गोष्ट आहे महाराज. असं सहजासहजी त्यांनी संतांची भेट जीवनामध्ये होत नाही आणि सहजासहजी संत सापडत नाहीत महाराज. बरा म्हणजे चंद्रामृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाह्या हेळा सागर तरवेल, परित्या साधूची भेटीनं होईल गा, ऐसे कैसे याने भेटत ते साधू. असे कसे काय संत आपल्याला भेटतील? म्हणून त्यांनी महाराज एखाद्याच्या जीवनात संत भेटले पण, आणि सामान्य संसाराकरता जर संत सोडून देत असेल तर त्याच्यासारखा त्यांनी दुर्दैवी मनुष्य जगामध्ये दुसरा कोणी नाही महाराज. म्हणून बहु मृगजळ देखोनी डोळा, थुंकी जे अमृताचा गिळता गळाळा, तोडीला परिस बांधिला गळा, शुक्तिका लाभे. म्हणून फार मृगजळ डोळ्याला दिसलं, फार चमचम चमचम त्याने करतंय. ते मृगजळ त्याने डोळ्यासमोर दिसलं, तोंडात अमृत घेतलेलं आहे आणि ते अमृत फक्त आता गिळायचंय. पण अमृत त्यांनी गिळायचं असताना समोर मृगजळ दिसलं आणि मृगजळाचा एवढा उन्माद जीवनामध्ये निर्माण झाला, माज म्हणतात त्याला. तो आला आणि आल्याबरोबर त्यांनी अमृत सुद्धा थुकून टाकलं महाराज.
अमृत थुकून टाकलं. आणि मग नंतर ज्यावेळेला धावपळ करीत 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 त्या मृगजाळापर्यंत गेला आणि त्या मृगजाळाला लांबून जोपर्यंत बघत होता तोपर्यंत समुद्रच वाटत होता. पण ज्यावेळेला जास्त जवळ गेला आणि त्यातलं वर्म ज्यावेळेला कळालं त्यावेळेला त्या लक्षात आलं की हे पण खोटंच आहे. मला जे खरं सापडलं होतं ते सोडून दिलं. आणि कशाकरता सोडलं? या मृगजळाच्या नादानं सोडलं. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी खरं सापडलं ना की त्याच्या ठिकाणी स्थिर राहत जावं. मृगजळ पाहून त्यांनी अशा पद्धतीने जर खरं सोडून द्याल तर मग मात्र त्यांनी घोटाळा होण्याची दाट शक्यता आहे. असू द्या, एवढंच मला सांगायचं की दयाळू आहेत महाराज ते संत, फार कृपाळू आहेत. त्यांनी कृपा केली म्हणून सगळ्यात आधी लखनगिरी बाबा भेटले. कीर्तन करीत होतो मी, नवीन कीर्तन. लोक म्हणले असं काय कोणी कीर्तन करावं लागतं का, त्याला 4 वर्ष आळंदीला राहावं लागतं, अमकं करावं लागतं. मी जरा सुकलो थोडासा बाबांच्या पुढून. बाबा म्हणले काय रे का सुकला? दादास्वामींच्या मंदिरात पारायण करायला आले. कुठे गेले बाप्पा? हा इथं आहेत ते. त्यांना ते होते पारायण करायला त्यांच्या बरोबर. आणि मग ते मला म्हणले का सुकला? म्हणलं मी कीर्तन केलं आणि सगळे लोक म्हणायला लागले असं झालं तसं झालं. ते म्हणले कोणाचं काय ऐकायचं नाही. हा श्रीराम जय राम जय जय राम म्हणायचं आणि कीर्तन करायचं. कोणाकरता? देवाकरता करायचं, संतांकरता करायचं. असं म्हणल्यानंतर उभारी झाली महाराज. त्यांच्या शब्दाला किंमत आली आणि खरंच कंबर बांधून कीर्तन करायला लागलो. त्यांच्या शब्दातली ताकद आहे महाराज ती. त्यांनीच मला स्वामीजींच्या जवळ नेलं. स्वामीजींचं सानिध्य त्यांनी प्राप्त झालं. स्वामीजींनी दीक्षा दिली, त्याला शक्तिपात दीक्षा असं म्हणतात. म्हणून कोणी मान्य करू अगर न मान्य करू, लोकांनी मान्य करण्याकरता थोडंच आहे महाराज ते. हे बघा, शब्दज्ञान वेगळं आणि अनुभवाचं ज्ञान वेगळं. अनुभव जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचा असेल तर शक्तिपाताशिवाय पर्यायच नाही महाराज. तुम्ही दांडेकर मामांची ज्ञानेश्वरी वाचा, त्या ज्ञानेश्वरीची प्रस्तावना पहा, त्या प्रस्तावनेमध्ये तुम्हाला ते पाहायला भेटेल. वक्ते बाबांच्या तोंडून कितीतरी वेळेला शक्तिपाताचा महिमा ऐकला. 4 प्रकाराने शक्तिपात संत करतात: स्पर्श शक्तिपात, शब्द शक्तिपात, दृक शक्तिपात आणि स्वप्न शक्तिपात. असे 4 प्रकारचे शक्तिपात संत करू शकतात. हे त्यांचं देणं आहे महाराज, जगात कोणी देऊ शकत नाही. म्हणून कृपादान केले संती, कल्पांती ही सरेना. म्हणून कृपादान करणारे आहेत. ते कृपादान करण्याकरिता कसे असले पाहिजेत असं जर विचारलं तर शास्त्रामध्ये श्री गुरूंची व्याख्या सांगितली. काय व्याख्या आहे श्री गुरूंची? ते म्हटले ते त्यांनी सगळ्यात आधी श्रोत्रिय असले पाहिजेत. नंबर 2 ते ब्रह्मनिष्ठ असले पाहिजेत. नंबर 3 ते कृपाळू असले पाहिजेत. 3 गोष्टी त्यांच्याजवळ. आता ही तुमची व्याख्या आहे. 3 गोष्टी असल्या पाहिजेत. म्हणजे श्रोत्रियत्व म्हणजे काय? त्यांच्याजवळ सगळ्या वेदशास्त्रांचं अध्ययन पूर्ण झालेलं असलं पाहिजे. ब्रह्मनिष्ठ म्हणजे काय? त्यांना ब्रह्मस्वरूपाचा अनुभव आलेला असला पाहिजे. आणि फक्त त्यांनी श्रोत्रियत्व आहे आणि ब्रह्मनिष्ठत्व आहे आणि कृपा करण्याची दानतच नसली तर त्याचा काय उपयोग आहे? म्हणजे ते कृपाळू पण असले पाहिजेत. म्हणजे श्रीगुरु काय असतात तर हे श्रोत्रिय असतात, ते ब्रह्मनिष्ठ असतात आणि ते कृपाळू असतात. म्हणून आपल्यावरती कृपा करतात आणि ती कृपा शक्तिपाताच्या माध्यमातून करतात. आणि अशी कृपा करतात की कल्प संपून जातं पण त्यांची कृपा संपत नाही. म्हणून कृपादान केले संती, कल्पांती ही सरेना. कल्प संपून जाईल पण त्यांची कृपा संपत नाही. असं असणारं संतांचं वैभव आहे महाराज. म्हणून त्या संतांनी जर आपल्यावरती कृपा केली आणि आपल्याला जर हृदयाला लावलं, संतांची भेट होणं काही तेवढी सोपी गोष्ट नसते महाराज. संतांचं आलिंगन प्राप्त होणं ही काही तेवढी सोपी गोष्ट नसते. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. याचा अर्थ काय होतो? त्यांनी आपल्याला आलिंगन देणं म्हणजे काय हो? त्यांनी आलिंगन देणं म्हणजे आपल्यामध्ये असणारी जी शक्ती आहे ती शक्ती समोरच्या मध्ये संक्रमित करणं असा त्याचा अर्थ आहे. मला आठवलेला प्रसंग सांगतो मी तुमच्या समोर. स्वामीजींची जी आतमध्ये पूजेची असणारी खोली होती, त्या खोलीत मला ध्यानाला नेऊन बसवलं होतं आणि मला म्हणले बस ध्यानाला. बसलो ध्यानाला बसल्यानंतर बराच वेळ बसू दिलं आणि मग आले आतमध्ये. आणि आल्यानंतर काय त्यांना वाटलं असेल माहित नाही, शर्ट घालून बसलो होतो. इतकी घाई झाली त्यांना की शर्ट असा धरला आणि शर्ट धरून ओढायला लागले मला. शर्ट धरून उभं केलं आणि उभं केल्यानंतर कोणीच नव्हतं. आम्ही दोघेच त्यांनी होतो आतमध्ये त्या खोलीमध्ये. त्यांनी मला कडकडून आलिंगन दिलं. फक्त आलिंगन दिलं असं नाही, गाई गुरं जसे त्यांनी महाराज भिंतीला अंग खाजवतात की नाही, घासतात की नाही, असं त्यांनी महाराज अंग घासायला सुरुवात केलं. म्हणजे पुढून पाठीमागच्या बाजूला जाऊन पाठीला सुद्धा स्वतःचं अंग घासलं आणि पुन्हा खाली बसवलं, निघून गेले महाराज. याचा अर्थ काय झाला? त्यांनी त्यांच्यामध्ये असणारी दिव्य जी शक्ती आहे ती शक्ती संक्रमित केली आणि संक्रमित करून त्यांनी तिचं दान दिलं. ती शक्तीच तुम्हाला इथं दिसते आहे महाराज. हे चौफेर जे दिसतंय तुम्हाला ही त्यांची शक्ती आहे. हे सामान्य गोष्ट मी तुमच्या समोर सांगत नाही. ज्याला पटत नसेल ना ते माणसं मला मान्य नाहीत महाराज. ते कोणी असतील त्यांच्या घरचे, मला त्यांच्याशी काय कर्तव्य नाही. मी कोणाला या सगळ्या गोष्टींचा विचार करीत नाही. मला एक गोष्ट कळते की भगवंतानं स्वतः सांगितलं. ते तो भगवंत म्हणतोय हे ज्ञानम परमगुह्यम मे यद विज्ञान समन्वितम सरहस्यम तदंगंच गृहान गदितम. या ब्रह्मदेवाला सांगितलं मी तुला गुह्य ज्ञान सांगतो. ज्ञानम परमगुह्यम मे यद विज्ञान समन्वितम. विज्ञान शब्दाचा अर्थ होतो अनुभव. मी तुला ज्ञान सांगतो आणि अनुभवासहित सांगतो, म्हणजे तुला अनुभव प्राप्त करून देतो. संतांनी ज्ञान सांगावं, फक्त ज्ञान सांगू नये. शब्द ज्ञान सांगणारे पावला पावलाला आहेत. अनुभव आणून देणारा असला पाहिजे.
त्याचा हात मनगट त्याने धरलं पाहिजे श्री गुरुचं, त्याला म्हणलं पाहिजे सांग मला अनुभव त्याने आला पाहिजे. धरितेचे हाती संत कृपावंत पाळी पाळी धरिनाथ ललाट्याचा पाळी पाळी धरिनाथ ललाट्याचा पाळी पाळी धरिनाथ ललाट्याचा धरितेचे हाती संत कृपावंत वारी पंढरीनाथ लक्षात ठेवा, संत ज्याला हाताला धरतात ना पंढरीनाथ त्याचे सगळे लढे पूर्ण करतो महाराज. महत्वाची गोष्ट आहे, त्याला काही शिल्लक ठेवीत नाही हो, त्याच्या अंतकरणात कसलीच वासना शिल्लक ठेवीत नाही. पडिये देव भाव पुरवी वासना जरी पायी बुद्धियाचे जरी राहे बुद्धी राजे पायी मनाचे संकल्प पावविलासे जरी राहे बुद्धियाचे पायी राहे बुद्धियाचे पायी मनाचे संकल्प पावविले सिद्धी जरी राहे बुद्धी याचे पायी मनाचे संकल्प भाव हे बसत नाही तिथे. मनाचे संकल्प भावले सिद्धी जर आहे बुद्धी याची पायी. पांडुरंगाच्या चरणावर जर बुद्धी ठेवली तर तो त्याने मनात संकल्प पूर्ण करतो. पण मला हे सांगायचंय, संतांच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धी ठेवली तर पांडुरंग मनोरथ पूर्ण करतो. म्हणून संतांच्या चरणावर त्यांनी बुद्धी ठेवावी, पांडुरंग आपले सगळे मनोरथ पूर्ण करतो. म्हणून अनुभव हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि संत अनुभवापर्यंत घेऊन जातात ही तेवढीच महत्वाची गोष्ट आहे. अनुभवच महत्वाचा आहे. आम्ही सगळे पावसला अनुष्ठान करण्याकरता गेलो. पावस म्हणजे स्वरूपानंद स्वामींची समाधी आहे आणि तिथं 2-4 बॅच घेऊन गेलो होतो आणि तिथं त्यांनी ध्यानाचं सत्र त्यांनी घेत होतो. त्या सत्रामध्ये त्यांनी अनुभवाचीच बाजू होती आणि त्या सत्रामध्ये अनुभवच महत्वाचा असतो, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. इथं बरेच आहेत, त्याच्यातले 20-25 सगळे त्यांनी विद्यार्थी आणि बरोबर होते. पावसचं अनुष्ठान फार चांगले झाले अनुष्ठान. त्याच्यात सिस्टीमवाला आपला विश्वास आहे की नाही विश्वास होता. सगळ्या लोकांना त्यांनी अनुभवाची बाजू पक्की होत होती. प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव येत होता, त्यालाच एकट्याला अनुभव येत नव्हता. हा, त्याला खरं सांगतो, त्याची निंदा नाही करायची मला, तुम्ही ऐका लक्षपूर्वक मी काय सांगतो ते. त्याला अनुभव येत नव्हता. मग काय करायचं, तो सुकून जात होता की या सगळ्यांना काही ना काहीतरी अनुभव येतो, मला कसा अनुभव येत नाही. मला पण वाईट वाटलं, म्हणलं कसं काय अनुभव येत नाही, काय केलं पाहिजे. मग काय केलं माहिती आहे, स्वरूपानंद स्वामींची जी समाधी आहे त्या समाधीच्या बाजूला ध्यान मंदिर आहे. असं गोल त्यांनी असं तयार केलेलं आहे. त्याच्या आतमध्ये त्यांची समाधी आहे आणि त्याच्या कडेने त्यांनी ध्यानाला बसण्याची त्यांनी जागा तयार केलेली आहे. अशी त्यांनी जागा, जसं इथं तळघर आहे की नाही, त्या तळघराच्या कडेने आपण त्यांनी एक ध्यान मंदिर तयार केलं. असं सेम तिथं आहे महाराज. म्हणून ध्यान मंदिर आहे. त्या ध्यान मंदिरात आम्ही ध्यान करण्याकरिता जाऊन बसलो आणि बसल्यानंतर त्यांनी स्वरूपानंद स्वामींच्या जवळ ध्यानाला बसल्यानंतर त्याचा अनुभव तुम्ही विचारा. इथंच बसलेला आहे तो. त्या समाधीतून त्यांनी हात बाहेर आला आणि त्या हाताने त्याच्या भ्रूमध्याला स्पर्श केला आणि तो स्पर्श केल्याबरोबर तिथून पुढच्या काळामध्ये बाकीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना जसे अनुभव येत होते तसेचे तसे अनुभव त्याला यायला लागले. खोटा असेल तर तो समोर बसलेला आहे, यातला एक शब्द सुद्धा खोटा नाही. हा, म्हणजे ते अनुष्ठान झाल्यानंतर ज्यावेळेस आम्ही परत जाण्याकरिता निघालो त्यावेळेला काही पुस्तकं विकत घेतले, मासिकं विकत घेतले त्यांचे. ते विकत घेतल्यानंतर रक्कम त्यांनी दिली आणि जेवढी रक्कम परत घ्यायची होती, काही चिल्लर त्यांनी परत घ्यायची होती, त्याच्यामध्ये 1 रुपया होता आणि तो 1 रुपया माऊलींचा फोटो असणार रुपया होता. अजून त्याच्या गळ्यात आहे महाराज तो घातलेला. म्हणजे मला हे सांगायचं, अनुभवच जर घ्यायचा असेल ना तर हा संतांशिवाय अनुभव येऊ शकत नाही. म्हणून त्यांनी तो अनुभव जीवनामध्ये प्राप्त होऊ शकतो. म्हणून त्या अनुभवापर्यंत आपण जाण्याचा निश्चित प्रयत्न केला पाहिजे. तो जर अनुभव जीवनामध्ये तुम्ही घेतला नाही आणि मेले, कळलं तुम्हाला मी काय म्हणतो ते, हे काय शास्त्रातलं पुराणातलं, मेले समजा तुम्हाला परत जन्माला यावं लागेल. तुम्हाला गाढव तरी व्हावं लागेल, कुत्रा तरी व्हावं लागेल, बैल तरी व्हावं लागेल, वानर तरी व्हावं लागेल, माकड तरी व्हावं लागेल, डुक्कर तरी व्हावं लागेल. जास्त कामे प्रवृत्ती असली की डुक्कर व्हावं लागते आणि डुकरासारखं त्यांनी हिंडावं लागते महाराज. हा महत्वाचा विचार आहे. जास्त त्यांनी प्रपंचाचा छंद असला आणि वजवायचा जर धंदा असला तर बैल तरी व्हावं लागतंय, नाही तर गाढव तरी व्हावं लागतंय.
है की नाही. आणि फार घराच्या राखणदारीचा नाद असला तर कुत्रा तरी व्हावं लागतंय, मग भुंकत राहावं लागतं त्या दारात बसून. हा महत्वाचा विचार आहे. माझं म्हणणं नाही बा आपल्या अंगावर बला नको. महाराज म्हणतात खंती ते न करा कोणी गाढव कुत्रा, पण गाढव तरी व्हावं लागेल नाही तर कुत्रा तरी व्हावं लागेल. म्हणजे त्यांनी अशा कोणत्या तरी योनीमध्ये जावं लागेल आणि विनाकारण त्यांनी शरीर खर्च करावं लागेल. म्हणून मिळालेलं जे मनुष्य शरीर आहे याच्यात जर स्वतःचं हित व्हावं वाटत असेल तर वेदाच्या मार्गाला त्यांनी वेदाच्या निरोपा आणणे की जे वेदाच्या मार्गाला चाललं पाहिजे. वेद समजून घेण्याकरिता संतांची संगती केली पाहिजे, संतांची शरणागती केली पाहिजे. मग ते संत ज्ञान सांगतील उद्धाराचं. ते ज्ञान पैगा बरवे जरी मणी हाती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञानाचा पुरवठा ते तर सेवा हाची दारवंटा. ते स्वाधीन करी सुभटा ओळंगोनी तरी तनु मनुजीवे चरणासी लागावे. अगरवता करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे आपुले सांगतील पुशिले जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नाही. अशा पद्धतीने बोध अंतःकरणामध्ये संतांच्या माध्यमातून होऊ शकतो. महाराज तुमचं सगळं म्हणणं आम्हाला कळालं, पण ते संत तगणे महाराज सगळ्यांचा स्वीकार करतात का? ते सगळ्यांना उद्धरून नेतात का? सगळ्यांना मुक्त करतात का? हे तरी सांगा ना महाराज. म्हणे हो संत सगळ्यांना मुक्त करतात. संतांमध्ये सामर्थ्य आहे मुक्त करण्याचं. हा म्हणजे त्यांनी काय पाहतात? परिपाहे बीज शुद्ध अंगी परिपाहे बीज करेल तो काय नोहे महाराज. परिपाहे बीज शुद्ध अंगी शुद्धता पाहतात. नकलीपणा असला, भामटेपणा असला, कपटीपणा असला, 2 नंबरचा जर भाव मनात असला तर ते कसे काय स्वीकारतील? आपल्याला वाटतं फक्त आपण त्यांना फसवतो, पण असे फसणारे नसतात महाराज. ते जर फसवणारे असते तर मुक्त कसे काय होते? हा ते जर त्यांनी फसणारे असते कोणाच्या पण जर मोहजाळामध्ये त्यांना सगळं कळतं मला. ते सर्वज्ञ अंतःकरणातला भाव जाणण्याची क्षमता त्यांच्या अंगात असते. म्हणून त्यांनी तुम्ही कितीही फसवण्याचा त्यांना प्रयत्न केला असे फसायचे नाहीत महाराज ते. म्हणून त्यांनी मला ते न फसणारे आहेत त्यांना फसवण्याचा प्रयत्न करू नका. त्यांना सगळं काय कळत असते. हा महत्वाचा विचार आहे. निर्मळ व्हा, शुद्ध व्हा. परिपाहे बीज शुद्ध अंगी. तुमच्या पोटातलं शुद्ध बीज जर त्यांनी असलं तर तेच शुद्ध बीज तुमच्या उद्धाराला कारणीभूत होईल. आणि कपट करून जर संतांच्या संगतीत जाल, जर त्यांनी महाराज त्यांना फसवण्याचा प्रयत्न करत असाल तर संत तर शिक्षा देणार नाहीत, पण सर्वज्ञ असणारे ईश्वर अशी शिक्षा देईल महाराज की ती शिक्षेतून पुन्हा कधीच बाहेर पडता यायचं. मग या लोकातलं कोणी सोडू शकणार नाही, कोणी सोडू शकणार नाही. म्हणून त्यांनी इंद्र चंद्र महेंद्र जेवढे आहेत की नाही त्यातलं कोणी कामाला येत नाही महाराज. लक्षात ठेवा. देव जर रुसले तर त्या देवांचा रुसवा काढायचा असेल तर फक्त संतांची सेवा केली की सगळे देव नीट होतात महाराज. पण संत किंवा श्री गुरु जर रुसले तर जगातला कोणताच देव तुम्हाला सोडू शकत नाही. लक्षात ठेवा. महत्वाचा मुद्दा आहे महाराज. म्हणून ते जर रुसले तर तुमचं जीवन त्यांनी अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ते स्वीकारतात आणि स्वीकारून त्यांनी महाराज सांभाळतात. आणि कशा पद्धतीने सांभाळतात म्हणजे माझ्याकडे पहा ना, मी सांगतो तुकोबर आहे म्हणतात. माझं जीवन त्यांनी अतिशय, आता बघा संतांच्या समोर गेलं की जास्त फुगीरपणा करीत जायचं नाही. नाही तर लोक त्यांच्या पुढे शहाणपणा सांगतात की आम्ही असे आहोत, आम्ही तसे आहोत, आम्हाला असं त्यांनी आहे. तुमचं काही सांगू नका महाराज. तुमचं फार पाहिलं महाराज त्यांनी, फार जास्त. माझी बायको अशी, माझे पोरच तसे. ते यांच्या भागातले ते बाबा होते, आपण दरवेळी त्यांनी ऐकतो. ते होते वयस्कर बाबा होते. एक माणूस जायचा आणि 3 बाऱ्या त्या बायकोचं कौतुक सांगायचं. महाराज आमची मंडळी आहे ती अशी करते, आमचे पोरं आहेत ते असे करतात. त्याने 2-4 बारे ऐकून घेतलं महाराज. ऐकलं आणि तिसऱ्या टायम म्हणजे काय रे, तेच 3-3 बाऱ्या सांगतो, तीच डेबरी बायको, तेच तुझे शेंबडे पोरण, त्यांचंच कौतुक सांगतो म्हणजे 3-3 बाऱ्या. बायको केली म्हणजे काय कौतुक झालं, लेकरं झाले म्हणजे काय कौतुक. तुला लेकरं झाले म्हणजे कोणता मोठा पुरुषार्थ झाला. लेकरच व्हायचे पाहिजे. ते गावात गटरात तोंड घालून हिंडणारं जनावर आहे की नाही, त्याला एका टायमाला 12 लेकरं होतात महाराज. बरं फक्त एकदाच होतात असं नाही, दर वर्षाला 12 अशी त्याची पिलावळ असते महाराज. त्याची खाणच आहे अख्खी पक्की ती. म्हणजे बायको झाली याच्यात काही कौतुक नाही, लेकर झाले याच्यात काही कौतुक नाही, तो बंगला बांधला याच्यात काही कौतुक नाही, तू फार धन मिळवलं याच्यात काही कौतुक नाही, तू फार संपत्ती मिळवली याच्यात काही कौतुक नाही, तू फार पुरुषार्थ केला समाजाच्या दृष्टीने त्याच्यात काही कौतुक नाही. रावणासारख्याचा पुरुषार्थ जर काही कामाला राहिला नाही, अरे कंसासारखा जरासंधासारख्याचा जर पुरुषार्थ त्यांनी इथं शिल्लक राहिला नाही, आपली कुठेतरी आम्ही खसखस त्यांनी मांडणार आहात. ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा त्यांनी असं दान प्राप्त करून घ्यावं की जे कधीच संपणार नाही. आणि असं न संपणारं दान जर कुठे भेटत असेल तर ते ज्ञानोबरांच्या दरबारात भेटतं, ते तुकोबरांच्या दरबारात भेटतं, ते संतांच्या दरबारात भेटतं. त्यांची शरणागती केली पाहिजे, निष्कपट भावना केली पाहिजे, त्यांच्या समोर स्वतःचं अंतकरण प्रगट करून दाखवलं पाहिजे. मी असं
मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझं वाव आहे देव तरी हा सुलभ उपाव सोपा उपाय. तुला जर देव पाहिजे असला तर संतांच्या चरणावर त्यांनी मस्तक अशा पद्धतीने ठेव, मग ते संत स्वीकारतील. तुकोबराय म्हणतात माझे जीवन असंच आहे, मी तो अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी. भगवंताला म्हणतात तुझं मी आठविले नाही कधी वाचा कृपानिधी माय बापा. हे भगवंताचे तुकोबराय अनाथ नाहीत, अपराधी नाहीत, कर्महीन नाहीत, मतिमंद बुद्धीचे नाहीत, यातलं काहीच नाहीत महाराज. तरी पण का बरं म्हणतात? त्याचं कारण एवढंच आहे की संतांच्या समोर भगवंताच्या समोर गेल्यावर एवढी लिनता असली पाहिजे. म्हणून त्यांनी तुकोबराय संतांच्या सानिध्यात आहेत. संतांचं सानिध्य त्यांनी अशा पद्धतीने प्राप्त झालं आणि ते प्राप्त झाल्यानंतर काय झालं असेल त्या संतांनी स्वीकारलं आणि स्वीकारून त्यांनी महाराज अशा पद्धतीनं जीवन कृतार्थ करून टाकलं. पूर्णत्वापर्यंत त्यांनी नेलं, नव्हे नव्हे स्वरूपाच्या बोधापर्यंत संतांनी त्यांनी नेऊन पोहोचविलं. अशी त्यांनी दिव्य स्थिती निर्माण केली. मग माझ्याकडे तुम्ही पाहत आहात, तुकोबराय म्हणतात माझं जीवन अतिशय सामान्य आहे. दृष्टांत दिला स्वतःच्या जीवनाकरता. ते म्हणले बोरीच्या झाडासारखं जीवन आहे. बोरीचं झाड म्हणजे बोरीचे लोक हल्ले त्यांच्याकडचं झाड नाही बरं. म्हणतात बोरीतलं झाड. बोरीचं झाड म्हणजे बोर, आपण त्याला बद्री म्हणतात. बोरीच्या फळाला बद्री फळ म्हणतात आणि त्या झाडाला त्यांनी बद्री वृक्ष असं त्यांनी म्हणतात. पण ते बद्री वृक्ष आहे. ते जे बोरीचं झाड असतं ते काटेरी असतं. म्हणजे त्याला फळं येतात, ते गोड लागतात तिथपर्यंत ठीक आहे. पण त्या झाडाला काटे असतात. जी अर्थी खुर्ची आली त्या अर्थी म्हणतात तुम्ही थांबा. असं तुम्ही काही म्हणले तरी मला वाटेल त्याच वेळेस मी थांबेल. आता बाकीचे कोणी काय म्हणलं तर मी त्याच वेळेस थांबेल जेव्हा मला वाटेल थांबायचं त्यावेळेला. आता तुम्ही माझ्या तावडीत सापडलेले आहात. आता काही पाऊस नाही, आता काही ऊन नाही, काही बाकीचा त्रास नाही, शांत शीतळ वातावरण नाही. तुम्ही ऐकण्याच्या जर समजा मनस्थितीत नसली तर मग आता 4 वाजता जर तोंडावर तुमच्या 12 वाजले तर त्याला मी काय नाही करू शकत. पण ऐका लक्षपूर्वक. त्यांनी मला एवढंच सांगायचंय की माझं जीवन त्यांनी असं आहे आणि अशा पद्धतीचं जीवन संतांनी त्यांनी स्वीकारलं. का बरं म्हणतात तुकोबराय भूमिका घेऊन बोलतात. त्यांना भूमिका सांगायची आहे आणि ती भूमिका घेऊन बोलतात. सामान्य माणसाची भूमिका घेतली आणि ती भूमिका घेऊन त्यांनी सांगायला सुरू. ते म्हणतात पतित पतित परमित्रिवाच. काय पतित होते काय पापी होते तुकोबराय? काहीच नव्हते महाराज. तरी भूमिका घेऊन बोलतात. पतित माणसाची भूमिका घेतात, पापी माणसाची भूमिका घेतात आणि ती भूमिका घेऊन त्यांनी सांगायला सुरुवात करतायत, बोलायला सुरुवात अशा पद्धतीने करतात. तुकोबराय असंच म्हणतात की कोणी कितीही त्यांनी तळागाळाला गेलेला मनुष्य असला, त्याची जर त्यांनी मोक्ष प्राप्त करून घेण्याची योग्यता नसली, त्याची जर पात्रता मोक्ष प्राप्त करून घेण्याची नसली, त्याच्यापेक्षा एकदम खालचा डाऊन लेवलचा शब्द वापरतो, त्याची लायकी जरी नसली परमार्थात येण्याची तरी सुद्धा ते त्याला स्वीकारतात. आणि स्वीकारल्यानंतर त्यांनी त्याचं काय करतात तर त्याला आपल्यासारखं करून ठेवतात. ज्याला काहीच ढ कळत नाही, ब कळत नाही, त्या माणसाला सुद्धा त्यांनी महाराज परमार्थाच्या प्रक्रिया सांगणे इतकं उच्च स्थितीवर नेऊन घालतात. हे त्यांचं सामर्थ्य आहे महाराज. गावबा नावाचा त्यांनी सामान्य मनुष्य होता. नाथांच्या संगतीत गेला आणि काहीच करीत, फक्त घंटी वाजली की जेवायला यायचा आणि पडवीत पडून राहायचं. महाराज नुसतं पडून राहायचं. पडून राहीन ते काय पाया पडत होता का, कधी पाय दाबीत होता का, काय आणखी त्यांनी बाकीचं कावडीने पाणी भरीत होता, काही करीत नव्हतं. निवड पडूनच होता. आणि अशी संगती त्यांनी करीत नाही. फक्त पूर्णाच्या पोळ्या खायचा दणकून. भाऊ म्हणायचे आम्ही वैकुंठवासी आलो पोळ्या दाबायची, असा भाऊंचा शब्द होता. निवड पोळ्या झाडण्याच्या कामाचा होता, काही काम करीत नव्हता. अशा पद्धतीने त्यांनी महाराज पडून होता. पण पडून होता तरी सुद्धा त्याचं कल्याण केलं महाराज. महत्वाची गोष्ट आहे ते कळालं पण पाहिजे माणसाला की आपलं कल्याण होत आहे म्हणून. त्याला जर डोंबिवलीची इच्छा असती तर कल्याण कसं काय कळलं महाराज? त्याचं सगळं लक्ष जर डोंबिवलीकडे लागलं असलं तर त्याला कल्याणाचं काय कळणार आहे, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी महाराज कल्याण पण कळलं पाहिजे. आपलं कल्याण कशात आहे, आपण काय केलं म्हणजे आपलं कल्याण होईल, काय केलं ना आपण त्यांनी कल्याणापर्यंत जाऊ शकतो, याची तर अक्कल असली पाहिजे ना. ती जर कळाली नाही तर अधोगतीच आहे महाराज, बाकीचं काहीच नाही. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून अशा पद्धतीने आपलं जीवन खराब जरी असलं आणि आपण संतांच्या समोर गेलो तर संत आपल्याला स्वीकारतात आणि त्यांनी स्वीकारलं की आपलं जीवन कृतार्थ होतं. कृतज्ञता अंतकरणात वाटली पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. समाजात असे काही लोक असतात, तुम्ही किती उपकार करा त्यांच्यावरती, कितीही उपकार करा, एवढा हात जरी घातला ना त्यांच्या नरड्यात तरी कोरडाच निघतो महाराज. ते का ते एवढं सगळं करून म्हणतात तो काय केलं माझ्याकरता, आईबापाला म्हणतात त्याला लहानचं मोठं केलं, जन्म दिला, सगळं सांभाळलं, काय नाही ते त्याच्याकरता केलं आणि ते त्यांना म्हणतंय वरून तुम्ही काय केलं माझ्याकरता. असे शब्द त्यांनी त्यांच्यात. हे कृतज्ञ लोक आहेत महाराज. हा जो समाज आहे ना कृतज्ञ आहे, त्याच्या मनामध्ये कधीच उपकाराची भावना नाही. म्हणून त्यांनी उपकाराची भावना ज्याच्या पोटात नसते तो मनुष्य कधीच उद्धारापर्यंत जाऊ शकत नाही. सगळ्याचा उपकार वाटला पाहिजे. हा पंखा मला हवा देतोय की नाही याच्यामुळे मला बरं वाटतंय, त्याचा उपकार आहे माझ्यावर.
हे बाटलीत पाणी दिलंय की नाही, ती बाटली फार महत्वाची आहे, मला पाणी पाजते, ते पाणी फार महत्वाचं आहे, माझा घसा कोरडा पडला की मला त्यांनी सांभाळत आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट, हे जे कपडे अंगावरचे आहेत ना, यांचे माझ्यावर उपकार आहेत, हे मला अंग झाकायचं काम करत आहेत. नाही तर मी जर सकाळी आंघोळ केली आणि आंघोळ केल्यानंतर कपडे काढून टाकले आणि पायाने जर लोटले तरी कृतज्ञता आहे महाराज त्याच्यावरची, त्याच्याविषयीची लक्षात ठेवा. अशी कृतज्ञता जर आपल्या जीवनामध्ये असली तर त्याचा काय उपयोग होत नाही महाराज, ही लक्षात ठेवा. म्हणून आपल्या जीवनामध्ये कृतज्ञता असली पाहिजे. कोणी एवढा जरी आपल्यावर उपकार केला तरी त्याचा उपकार लक्षात राहायला पाहिजे. नाही तर समाज असा आहे, गरज सरो आणि वैद्य मरो. तो मेला तरी चालेल, आपली गरज भागली ना, आता आपलं काम भागलं, आता तो मेला तरी चालेल, त्याच्याशी काय कर. आणि नाही मेला तर मारतील सुद्धा अशी माणसं, डोक्यात दगड घालून मारतील, त्याला मरण्याकरता काहीतरी करतील की का बरं मरत नाही म्हणून. अशी सुद्धा अवस्था समाजात पाहायला मिळते. म्हणून त्यांनी कृतज्ञ समाज आहे, या समाजाकडून त्यांनी महाराज काही अपेक्षा करता येत नाही. पण संतांची कृपा आपल्यावरती त्यांनी झाली आणि त्यांनी आपला उद्धार केला, आपल्या हिताकरता बऱ्याच सगळ्या केले उपकार सांगू मी काय, बापन करी ऐसी माय, बापन करी ऐसी माय, धरणे प्रांचे देखिले पाय, धरणी प्रांचे देखिले पाय, दिले अक्षय भक्त गानगा, मनवोई आलो या देशा, मनवोई आलो या देशा, दिले अक्षय मनवोई आलो या देशा, मनवोई आलो या केले उपकार सांगू मी काय, बापन करी ऐसी माय. अरे मायबाप सुद्धा असा उपकार करीत नाही, असा उपकार संत आपल्या जीवनामध्ये करतात. काय उपकार त्यांचे वर्णन करू, काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविते. अरे संत काय करतात माहितीये तुम्हाला, संत वाम मार्गापासून बाजूला काढतात, जे अधोगतीला जाणारे मार्ग आहेत ते बंद करून टाकतात आणि मोक्ष पंथ त्यांनी दाखवतात. ते तुम्हाला अभंग म्हणायला शिकवतात, ते तुम्हाला ओव्या म्हणायला शिकवतात, ते तुम्हाला श्लोक म्हणायला शिकवतात, ते तुम्हाला प्रवचन करायला शिकवतील, ते तुम्हाला कीर्तन करायला शिकवतील, ते तुम्हाला उद्धाराची सामग्री देतील, तुमचा व्याभिचारी भाव अंतकरणातला घालून टाकतील, तुम्हाला त्यांनी पाप प्रवृत्तीपासून बाजूला करतील. हे संतांचे उपकार आहेत महाराज, हे सहजासहजी होत नसते. म्हणून ते लक्षात राहिले पाहिजेत ना. म्हणून ते उपकार ज्याच्या लक्षात आहे तो मनुष्य कृतज्ञ असतो आणि तो कृतज्ञता व्यक्त करत असतो आणि त्यांच्या समोर व्यक्त करत असतो. स्तुती करत जावी संतांची, देवाची महत्वाची गोष्ट आहे. श्री गुरूंची स्तुती करत जावी असं शास्त्र म्हणतं महाराज, महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून त्यांनी ती कृतज्ञता अंतकरणामध्ये असावी आणि ती कृतज्ञता त्यांनी महाराज कधीतरी त्यांच्या समोर व्यक्त करावी. म्हणून जगद्गुरु तुकोबा या अभंगाच्या माध्यमातून अंतकरणातली कृतज्ञता व्यक्त करतात आणि ती कृतज्ञता त्यांनी व्यक्त करतात आणि त्यांच्या समोर त्यांनी महाराज अशा पद्धतीने सांगतात की त्या संतांनी मला पूर्णत्वापर्यंत नेलं. आणि कसं नेलं असेल, माझं बोरीसारखं काटेरी असणारं जे जीवन आहे ते जीवन त्यांनी चंदनासारखं करून टाकलं. चंदनाने
संताने सरता केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापिला. संतांनी मला असं पूर्णत्वापर्यंत नेलं. कसं नेलं? जसं चंदनाच्या झाडाच्या शेजारी बोरीचं झाड उगवावं आणि ते बोरीचं झाड फार कातडी त्रासदायक त्याने असावं, तरी सुद्धा चंदनानं त्याला आपल्या अंगातली शीतलता द्यावी आणि चंदनानं त्याला आपल्या अंगातला सुगंध द्यावा. म्हणून शीतलता आणि सुगंध चंदनानं बोरीच्या झाडाला द्यावा. आता बोर त्यांनी मधुर त्यांनी फळ देणारी तर आहेच आहे, पण तीच बोर आता त्यांनी महाराज काय करते? शीतलता पण देते आणि सुगंध पण द्यायला सुरुवात करते. एवढं सामर्थ्य बोरीच्या झाडाचं निर्माण होतं. कोणामुळं? त्या चंदनाच्या संगतीत गेल्यामुळे. हा चंदनाचा विशेष असणारा गुण आहे. म्हणून संत हे चंदनासारखे आहेत. त्यांच्या संगतीत त्यांनी गेलं रे गेलं की मग ते संत आपल्याला त्यांनी महाराज त्यांच्यासारखं करून घेतात. हा महत्वाचा विचार. पण महाराज आम्ही तर असे आहोत, आमचं जीवन तर असं आहे, मग आम्हाला त्यांनी स्वीकारतील का? महाराज म्हणले ते संत कोणाचे गुणदोष आणि जात पाहत नाहीत, ते तर त्यांनी कृपा करण्याकरिता तयारच असतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणात गुणदोष याची हो न विचारी काही. गुणदोष याची हो न विचारी काही. गुणदोष याची हो न विचारी याची हो न विचारी सावधीला पायी आपोली गुणदोष याती न विचारी काही. ठाव दिला पायी आपुलिया. ते गुण विचारित नाहीत, दोष विचारित नाहीत, जात विचारित नाहीत, चरणाजवळ जागा देतात. ते आधी होतं ना, संताने सरिता केलो तर शबरी म्हणत होते ना तुम्ही, सरिता ते सरता शब्द आहे. एकदा मी असाच गुणगुण करीत होतो, संताने सरिता केलो तर भाऊंच्या पुढे करीत होतो बरं का. भाऊने ऐकलं ते संताने सरिता केलो तर शबरी असं म्हणत होतो मी. मला म्हणले म्हण बरं परत. म्हणलं संताने सरिता केलो तर परत म्हणले संताने सरिता केलो. मी म्हणले ते म्हणले सरिता म्हणजे काय रे? सरिता शब्दाचा अर्थ काय? तुम्ही म्हणलं नदी. म्हणले मग संतांनी नदी केलं तुला असं म्हणल्यानंतर गप्प बसलो. मग मला म्हणले ते सरिता शब्द नाही, तो सरता शब्द आहे. म्हणजे ते वक्तृ तात्पर्य कळालं पाहिजे, त्यातला भाव कळायला पाहिजे, अर्थ कळायला पाहिजे, अर्थाची नजर असली पाहिजे. संताने सरता त्यांच्यातला तो बारकावाच होता महाराज. म्हणून तुमचे गुण पाहत नाहीत, तुमचे दोष पाहत नाहीत. बऱ्याच वेळेला बरेच अवगुणी लोक संतांच्या जवळ जातात आणि शहाणे लोक विचार करायला सुरुवात करतात की काय रे एवढा अवगुणी माणूस आहे आणि याला या महाराजांनी जवळ केलंय आणि कसं काय जवळ केलं असेल, काय नेमकं कारण असेल जवळ करायचं. फार चर्चेचा विषय होतो महाराज तो, आणि अतिशय चर्चा त्यांनी सुरू होती त्या मुद्द्यावरती. आणि मग त्या जरी चर्चा केली ना तरी सुद्धा त्यातला भाव एवढाच आहे, अवगुणी लोकांना सरळ करायचं का काय सरळ लोकांना आणखी सरळ करायचं. अहो सरळच असतात महाराज. अवगुण्यांना सरळ करणं हाच पुरुषार्थातला मुद्दा असतो की नाही.
म्हणून अवगुणीच सरळ झाले पाहिजेत. सरळ लोकांना तर कोणी पण सरळ करेल, जे अवगुणानेच भरलेले आहेत त्या लोकांना सरळ करणं हेच तर खऱ्या अर्थानं संतांचं संतत्व असतं की नाही. पण ते अवगुणी काही चांगले नसतात महाराज, ते विंचवाच्याच जातीचे असतात. विंचू काय करतो, त्याचा तर डंक मारायचं काम करतोच महाराज. तो किती जरी असला विंचू विंचूच असतो महाराज. एक विंचू वाहत चालला होता आणि एका महात्म्याने त्याने उचलला आणि टाकून द्यायचा प्रयत्न केला. त्यानं तो महात्मा म्हणला मी महात्मा आहे, तुला त्याने उद्धार करतो, तुझा बाजूला टाकतो. तो विंचू म्हणला आपण काही कमी नाही, मला मी पण विंचू आहे. मग काय केलं, वंजळीत घेतल्याबरोबर डंक मारला महाराज. डंक मारला की हात सुटला, परत वंजळीत घेतला, परत डंक मारला, परत हात सुटला, परत एकदा त्यांनी वंजळीत घेतला आणि डंक मारला तरी बाहेर काढला. हा साधूचा स्वभाव साधूने सोडला नाही आणि विंचवाचा स्वभाव विंचवानं सोडला नाही. म्हणून त्यांनी महाराज अवगुणी जरी असला तरी सुद्धा त्याला अवगुणी आहे म्हणून त्यांनी टाकून द्यायचं, त्याला त्यांनी असं करायचं असं नाही. तात्पर्य एवढंच आहे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. म्हणून हे सगळे आपल्या प्रमाण पाठ आहेत. म्हणून ते संत काय करतात, गुण पाहत नाहीत, दोष पाहत नाहीत, जात पाहत नाहीत, चरणाजवळ जागा देतात. आणि ती चरणाजवळ जागा देऊन काय करतात, तर तो अतिशय तळागाळातला असला तरी सुद्धा मोक्षाचा अधिकारी होतो एवढं सामर्थ्य त्याला प्राप्त होत असतं. हे का करतात, कसं करतात, त्याचं कारण ते समर्थ आहेत. समर्थाच्या मनात आलं रे आलं की रंक जरी असला तरी त्याचा राजा होऊ शकतो. तसं संतांच्या मनात जर आलं तर त्यांनी अवगुणी असलं तरी मुक्त होऊ शकतो. अभंगाचं शेवटचं तरी होय राणा रंक त्याचा. दिला पाया
समर्थाचे म्हणा तरी होय राणा रंक त्याचा समर्थाच्या मनात जर आलं तर रंक जरी असला तरी त्याचा राजा होऊ शकतो. तसं संतांच्या मनात जर आलं तर तो अवगुणी जरी असला तरी पण मुक्त होऊ शकतो. हे सामर्थ्य संतांचं आहे. ते सामर्थ्य त्यांनी महाराजांना वर्णन करून सांगायचंय. म्हणून आपलं सुद्धा जीवन असंच आहे महाराज, अवगुणाची खाण. पण संतांनी आपल्याला स्वीकारलं. जर त्यांनी जीवनामध्ये संत भेटले नसते, जर भाऊ जीवनात भेटले नसते तर परमार्थाची नजरच आली नसती महाराज. परमार्थ नजरेचा असतो. जर भाऊ जीवनात आले नसते, सोनवडीकर इथं आलेले आहेत, हे सोनवडीकर आलेत म्हणून भाऊंचं नाव सांगतोय असं नाही. हे कायम ऐकणार लोक, त्यांना विचार कायम भाऊंचं नाव त्यांनी असते. म्हणून भाऊंनी जर समजा बोटाला धरून त्यांनी शिकवलं नसतं तर तुम्हाला तरी काय कळालं असतं महाराज. कोणाला त्यांनी सोनवडीत आणखी परिसरातले सगळे लोक पाठाला जात होते, काय नजर आली असते मला, काही त्यांनी समजत नाही. आज लोक नावं ठेवतात विचारसागराला, वृत्ती प्रभाकराला, फार पंडित झाले असं त्यांनी म्हणतात. पण त्या ग्रंथांशिवाय त्यांनी नजर यायचं केवढं उपकार आहेत निश्चलदास स्वामींचे. तेवढे उपकार कोणाचे नाहीत महाराज. पितांबरदासजी महाराज, निश्चलदासजी महाराज, या सगळ्या महात्म्यांचे फार मोठे उपकार आहेत महाराज. जर तुम्हाला परमार्थाची नजर आली नाही तर तुम्ही मुक्त होऊ शकत नाहीत, लक्षात ठेवा. म्हणून त्यांनी मुक्त होण्याकरिता ग्रंथ पाहिले पाहिजेत. सगळ्या ग्रंथांचं सार त्यांनी विचारसागरात आणलं. तो विचारसागर जर इथं भाऊंनी त्यांनी शिकवला नसता आणि त्याची जर एक एक त्यांनी वाक्य पोटात उतरलं नसतं, आज काय तुमच्या समोर बोलता आलं असतं. माती होणारच नाही. विचार चंद्रोदय झाला नाही, विचार सागर जर झाला नाही तर दृढ निश्चय होणं शक्यच नाही महाराज. तू म्हणाल ज्ञानेश्वरीचं कौतुक करायचं सोडून, गाथा भागवताचं कौतुक करायचं सोडून विचार सागर काय सांगतो. अरे ज्ञानेश्वरीतल्या एका ओवीचा अर्थ लावून दाखवा ना बिगर विचार सागराचा. कसं काय अर्थ लागतो, काय अर्थ लावणार आहात तुम्ही. अर्थ जर ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांचा लावायचा असला आणि गाथा जर त्यांनी लोक तुम्हाला कळायचा असला तर विचार सागर, विचार चंद्रोदयाशिवाय, वृत्ती प्रभाकराशिवाय पर्यायच नाही महाराज. हे ग्रंथ त्यांनी पाहिले पाहिजे. पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. हे कीर्तन ग्रंथ पाहिल्याशिवाय करता यायचं नाही. म्हणून ते शिकवण्याचं काम जर केलं असेल कोणी तर भाऊंनी केलं महाराज. काय सांगायचं. पाठाला त्यांनी गेलं, दुपारी 2:30ची वेळ असायची, पहाटची वेळ असायची, हे होतेच ना साक्षीदार. रात्रीची वेळ असायची 9 वाजताची आणि पहाटे पुन्हा त्यांनी 4:30 वाजताच पाठ असायचा. स्वामी त्यांनी यायची. दुपारचा 2:30चा जो पाठ होता, दवाखाना आवरायचो, दुपारच्या सुट्टीत जायचो महाराज. फक्त दरवाजा उघडायचा आणि फक्त पायाचा आवाज आला की भाऊने उठून बसायचं. उठून बसलं की काहीच बघायचं नाही. लगेच जाऊन येतो का, हातपाय धुतो का, तोंडावर हात फिरवतो, काय म्हणायचं नाही. लगेच उठून बसलं की उशालाच विचार सागर असं लगेच घ्यायचं की लगेच मांडी घालून बसायचं का, ऐक म्हणायचं, लगेच सुरुवात करायची. एवढं कोण कोणाकरता करायला काय लागलं. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय म्हणून धर्मे त्यांचे देखील पाय. अरे बाप आणि आई सुद्धा एवढा उपकार करू शकत नाही. एवढा उपकार त्यांनी माझ्यावर केलाय. मरत्या श्वासापर्यंत तरी विसरल का महाराज. हा महत्वाचा विचार आहे. लखनगिरी बाबांनी जर भगवंताचं प्रेम श्याम सुंदर जर शिकवला नसता तर श्रीकृष्ण परमात्म्याचं प्रेम काय माती कळाली असते का. स्वामीजींनी जर दीक्षा देऊन त्यांनी उद्धाराची साधना दिली नसती तर काय परमार्थातलं साधन करता आलं असतं. नारायण बाबा मार्गदर्शन करण्याकरता होते, पोपळगड बाबा. स्वामीजी फार लांब होते, इथं आणायला त्यांनी बाबा होते. त्यांच्या सानिध्यात जाऊन ध्यानाच्या शिबिराला जायचो, तिथं ध्यान करायचं आणि ते मार्गदर्शन करायचे ध्यानाचं. अरे त्यांनी जर मार्गदर्शन केलं नसतं तर काय कळालं असतं मला. ढेकळण माती. हे महात्मे त्यांनी जीवनामध्ये आले. जर बाबांनी कीर्तन करायला शिकवलं नसतं, आज सुद्धा बाबा छत्र म्हणून उभे आहेत. जर त्यांनी कीर्तन करायला शिकवलं नसतं तुमच्या समोर काय पोपटासारखं बोलता आलं असतं. पण त्यांच्या पद्धतीने कीर्तन करतोय. हे सगळे त्या संतांचे उपकार आहेत महाराज. आणि त्यांचे उपकार त्यांनी मला लक्षात घेतले पाहिजे. ते संत आहेत, ते माझे श्रीगुरु आहेत. म्हणून त्यांनी गुरु हा संत कोळीचा राजा. म्हणून त्यांनी लोकांना एकच गुरु असतो, ते म्हणतात एकानं भागत नाही का. मी 5 जणांचे 5 गुण घेतलेत महाराज आणि ते 5 गुण एकत्र करून लोकांच्या समोर त्यांनी वाटायचं काम करतोय. लक्षात ठेवा मी काय सांगतो ते. पण अतिशय महत्वाचं चिंतन आहे महाराज. म्हणून मला एकानं भक्ती शिकवली, भक्ती कशी करायची. एकानं मला त्यांनी बोध दिला काय प्रकारचा असतो. एकानं मला नजर प्राप्त करून दिली. एकानं मला मार्गदर्शन करायचं काम केलं. एकाने भगवंताच्या भक्तीत चिंब होण्याचं हे कीर्तन शिकवलं. याच्यापेक्षा त्यांनी मला काय शिकवायचं महाराज. म्हणून माझी गाडी त्यांनी कडेला गेली आणि त्यांच्या कृपेने कडेला गेली. म्हणून त्यांनी महाराज निसंग व्हायची जर गोष्ट असेल तर अंतर्मुख झालं की लगेच निसंग होता येते. म्हणून त्यांनी असं निसंग होता आलं पाहिजे आणि त्या सगळ्या बंधनापासून स्वतःला बाजूला करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा खेळ आहे महाराज. फक्त जीवनामध्ये 2-3 कप्पे करून घ्यावे. तुम्ही कान उंच करून ऐका. मला माहिती आहे 4:10 झालेले आहेत, पण 3 कप्पे सांगतो गरजेचे म्हणून सांगतो. पहिला कप्पा स्वरूपाचा करून घ्यावा, त्याच्यात त्यांनी पक्क करून टाकावं बस मी सच्चिदानंद स्वरूप आहे. जग पालथं झालं तरी काय घेणं देणं नाही, जळालं तरी पण काय घेणं देणं नाही. दुसरा कप्पा त्यांनी महाराज अशा पद्धतीने करावा, तो तुमच्या व्यवहाराचा कप्पा करावा. तुमची बायको आहे, तुमची मुलं आहेत, तुमचं घर आहे, तुमचा प्रपंच आहे, त्या कप्प्यामध्ये सगळेचे सगळे व्यवहार तुम्ही तंतोतंत करावेत. पण परमार्थाचा कप्पा मात्र पक्का करून ठेवा, त्याच्यातून बाजूला ढळायचं नाही. आणि तिसरा कप्पा त्यांनी करायचा भगवंताच्या त्या भक्तीचा, जी प्रेममय असणारी भक्ती आहे. त्याच्यामध्ये त्यांनी महाराज तो श्यामसुंदर माझा पती आहे आणि मी त्यांनी अशा पद्धतीने
मी गोपी आहे, मी त्याची पत्नी आहे, काय तुम्हाला समजायचं असेल ते समजा आणि त्या गोपी भावात राहण्याचा प्रयत्न करा. अहो तो प्रत्यक्ष येऊन त्यांनी बोलत नाही ना, मग काय करावं लागतं, त्याच्या विश्वात त्यांनी जावं लागतंय, मग त्याच्याशी संवाद साधावा लागतो. देवा तुला पाहा वाटतंय, तुला भेटा वाटतंय, तुझ्याशी बोलावं वाटतंय, या सगळ्या गोष्टी त्यांनी त्याच्याशी बोलायचं. सगळं जग विसरून जाईल महाराज, प्रपंचातल्या खटखटी विसरून जातील. त्याला विश्रांती शब्द आहे, माझ्याकडे त्याला शब्द आहे विश्रांती. आणि ती विश्रांती जीवनामध्ये जर प्राप्त करून घ्यायची असेल तर भगवंताशी संवाद केल्याशिवाय प्राप्त व्हायची नाही. पण ज्ञानोबराय आदी करून महापुरुषांनी सुद्धा हे 3 कप्पे केले. स्वरूपाचा कप्पा पक्का झाला होता, ते सुद्धा निवृत्ती दादांना भाऊ म्हणत होते, बहिणा ते त्यांनी मुक्ताईला त्यांनी बहीण म्हणत होते. हे सगळे नातेगोते सुद्धा त्यांच्या समोर होते. नातेगोत्याचा एक कप्पा होता. आणि तिसरा कप्पा जर कोणता असेल तर घनुवाजे गुणगुणा वारावा हे रोन जुना भवतारकू हा कान्हा वेगे भेटवा का यातिकुळ माझे गेले हरपोनी श्रीरंगा वाचून आणून येणे, तिसरा कप्पा होता. आणि असे 3 कप्पे आपल्या जीवनामध्ये आपण करून घ्यायची आवश्यकता आहे, त्याच्यामध्ये राहण्याची आवश्यकता आहे. पण व्यवहारातले कप्पे याच्यात काही उलटपालट होऊ शकतं, कोण कधी बदलल सांगता येत नाही महाराज, कोण काय करेल सांगता येत नाही. म्हणून त्यांनी या कप्प्याला जास्त महत्व द्यायचं नाही. याच्यात काही गोष्टी होतात जातात, या सगळ्या गोष्टी होतच असतात. हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येते, स्थिल की जे आतपळे आचपळे होती सिद्ध आणून लावली पंथिका. म्हणून त्यांनी शेवटचा गप्पा म्हणजे भक्तीचा गप्पा आहे. तिला जर हातात धरलं तर त्यांनी बाकीच्या सगळ्या गोष्टी आपोआप चालत येतात, बाकीचं पाहायची काही आवश्यकताच पडणार नाही. हा मौलिक असणारा संदेश आहे महाराज. हा सगळ्या परमार्थातला साररूप संदेश जो मला कळालाय तो मी तुमच्या समोर सांगितला. स्वरूपाचा पक्का त्यांनी कप्पा करून ठेवायचा, त्याच्यातून ढळायचं नाही. नंबर 2 त्यांनी व्यवहाराच्या जागेवर करायचे. आणि त्याच्यानंतर आपलं मन मात्र श्यामसुंदराला द्यायचं आणि त्या श्यामसुंदराच्या भक्तीमध्येच त्यांनी राहायचं. मन हे राम झाले, मन हे राम झाले किंवा गोविंद गोविंद मना लागले या छंद, मग गोविंद ते काय या भेद नाही देवाता, या सगळ्या खटखटी निघून जातील, सगळा त्रास जीवनातला निघून जाईल. जीवन भक्तिमय अशा पद्धतीने होऊन परमानंद जीवनामध्ये प्राप्त होईल. हे जर कोणाकडून शिकायला मिळालं असेल मला तर या संतांकडून मिळालं. ते माझे श्री गुरु आहेत. आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून त्यांचा डंका वाजवणं, त्यांचा महिमा तग्नी गाणं हेच माझं काम आहे महाराज. कोणाचं एक लोचटपणानं कौतुक करीत जाऊ नये महाराज, हा महत्वाचा विचार आहे. कोणी फार तग्नी गुणवान डोळ्यासमोर दिसला आणि त्याचं कौतुक करायचं, हा लोचटपणा आहे. हा फार तग्नी गुणी आहे त्याचंच अर्धा तास कौतुक करीत, फार श्रीमंत मनुष्य आहे त्याचंच कौतुक करीत बसले, असं अजिबात करायचं नाही. जर करायचं असले तर दोघांचंच कौतुक करायचं, एक संतांचं आणि दुसरं देवाचं. त्याच्या वाचून त्यांनी दुसऱ्याचं कौतुक, अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या वाचून ते का पांडुरंगा. हा वस्तुस्थिती सांगू शकता. एखाद्या माणसानं फार तुमचं त्यांनी चांगलं केलं किंवा धर्मकार्य केलेलं आहे, वस्तुस्थिती सांगायला काय त्रास नाही मला, हा महत्वाचा विचार आहे. कोणी आलं की हे सगळं डोंगर होतं आणि ते भागवत आहेत, आज आलेत की नाही मला माहित नाही. त्यांनी 1 वर्षभर पॉकलँड दिलं आणि ते त्यांनी ऑपरेटर त्याचं डिझल्ट हार घेऊन बसलं की तुम्ही आता थांबा लगेच मी ताबडतो. हा मला आधी असं वाटत होतं मी अर्धा तास सुद्धा कीर्तन करणार नाही, फार दमलो होतो. आणि त्याच्यानंतर आता मला अजून कीर्तन करावं वाटतं. तुम्ही मला हार दाखविता, खुर्च्या दाखविता, कशाला रे हे तुम्ही? नाही ऐकायचं नाही तुम्हाला काही? चालून देऊ का? 5 वाजेपर्यंत चालून नाही चालू द्यायचं मला फक्त हे सांगायचं वस्तुस्थिती कशाला म्हणतात की एखाद्यानं धर्मकार्य केलेलं आहे म्हणून सगळ्या लोकांच्या समोर त्याचं धर्मकार्य सांगणं म्हणजे कौतुक करणं नाही, वस्तुस्थिती सांगणं आहे महाराज. आणि असे भरपूर त्यांनी धर्मकार्य करणारे लोक आहेत, त्यांचं जर समजा 4 शब्दाचं वर्णन झालं तर त्याला कौतुक म्हणायचं नाही, ती काही स्तुती नाही. सांगावं लागेल, वस्तुस्थिती म्हणून सांगावं लागलं, असू द्या जाऊ द्या, मला ते सांगायचं नाही. फक्त मला एवढंच सांगायचं की लोचट होऊ नका, घेण्यान देण्याचं त्यांनी मानापाना करता आणि मोठेपणा करता कोणाची उदो करीत बसू नका, हे म्हणण्याचं तात्पर्य आहे. तेवढंच लक्षात राहिलं ते पुरं. मग कोणाचं कौतुक करावं? संतांचं करावं, श्रीगुरूंचं करावं, भगवंताचं करावं, त्याच कौतुकात त्यांनी जीवन घालावं, तेच आनंद देणार आहे. म्हणून दुसऱ्या कोणाकडून काही अपेक्षा न करता भगवंताकडून अपेक्षा करावी. समाजाकडून जर अपेक्षा करण्याचा प्रयत्न केला तर कधी अपेक्षा भंग होईल सांगता येत नाही. कोणत्या टायमाला तुम्ही बाजूला पडताना समाज कधी तुम्हाला एकटं करील हे सांगता यायचं नाही. मला फार छान बोलतं समाज, पण किती छान बोलत असला तरी सुद्धा त्याच्या जातीवर आला की लगेच ताबडतोब 1 क्षणात एकटं करू शकतो. पण एकटं होऊन त्यांनी झुरून मारण्यापेक्षा भगवंताशी नातं जोडून त्यांनी त्याला आपलं म्हणून त्याच्याशी जीवन जगणं फार महत्वाची गोष्ट आहे. असं जर केलं तरी जीवन करतार्थ होऊ शकतं. कोण शिकवतं? संत शिकवतात, पण संतांकडूनच हे शिकायला मिळतं. म्हणून ते संत श्रीगुरु आहेत. म्हणून त्यांनी श्रीगुरु सारेखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी, म्हणून त्यांनी राजे याची कांता काय भिक मागे मनाची याजोगे सिद्धी पावे. ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. मागच्या वर्षी अभंग घेतला होता, म्हणून त्यांच्या कृपेने त्यांनी मी उद्धरून गेलो महाराज असं वर्णन करून सांगतात. म्हणून ते जे श्रीगुरु आहेत ते उद्धरून नेणारे आहेत. मोठ्या प्रेमानं त्यांचं चिंतन केलं पाहिजे. सगळ्या संतांचा अंतर्भाव ज्ञानोबा तुकोबाऱ्यांमध्ये होतो. मोठ्या प्रेमाने त्यांचं चिंतन करून थांबूया. 15 मिनिटं बरोबर मी तुमचे जास्त घेतले, फार काय बांधरेटला नाही. 15 मिनिटं कुठेही चांगली जातात महाराज. 2 ते 4चा टायमिंग होता की नाही, 4:15 वाजले, लगेच थांबतो. हे ज्ञानेश्वर
यथामत यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झाले सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया. तुम्ही काय 2 वाजता सुरू नव्हतं केलं, 2:30 वाजता सुरू केलं होतं आणि एवढा तर वेळ बोललो मी. तो किती वाजता? 2:45 वाजता सुरू केलं. 4:15लाच घाबरे झाले लगेच. असू द्या, तरी पण मी लगेच थांबतोय. म्हणून ही सेवा करणं आपलं कर्तव्य आहे. आज जसं बेंगोजी महाराजांचं स्थान या इथं आहे, कान्होबा महाराजांचं स्थान आहे, हे संत या क्षेत्रात झालेले, ते वाबळे परिवारात जन्माला आलेले आहेत. या वाबळे परिवारामध्ये जर एखादा चांगला कीर्तनकार झाला तर तो त्यांनी बेंगोजी महाराजांची परंपरा पुढे चालती, गुरु परंपरा अशा पद्धतीने तो पुढे चालू शकतो. सास गावामध्ये श्री संत नरहर सिद्ध म्हणजे दादा स्वामींचं त्यांनी प्राकट्य झालं. मोठे महापुरुष त्यांनी झाले, जे त्यांनी नाथ महाराजांचे शिष्य अशा पद्धतीने होते. नाथांची परंपरा त्यांच्यापर्यंत चालत आली. पण दिव्य असणारी ती परंपरा आहे. मग तिथं ती परंपरा चालू आहे. आदरणीय श्री प्रसाद महाराज देव या ठिकाणी आलेले आहेत. ती परंपरा त्यांच्यापर्यंत 13वे वंशज आहेत महाराज नरहर सिद्धांचे, बरोबर आहे ना? 13वे वंशज आहेत. मी त्यांना सकाळीच सल्ला दिलेला आहे की गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम नाथांची परंपरा म्हणून चासमध्ये झाला पाहिजे आणि तो पण दादा स्वामींच्या समाधीच्या समोर झाला पाहिजे. नाही कोणी प्रवचन ऐकायला आलं तर 1 तासाचं प्रवचन नक्कीच केलं पाहिजे संध्याकाळच्या वेळेला. गरजेची गोष्ट आहे महाराज. म्हणून या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या चालवल्या पाहिजे. आपण जर या चालवलं तर फार महत्त्वाच्या त्या गोष्टी आहेत, पुढे चालल्या पाहिजेत, पुढच्या पिढीला ते कळायला पाहिजेत. हे बाळकृष्ण महाराज आले सोनवळे, ते त्यांनी वडहंस ऋषींच्या गावचे आहेत महाराज. वडहंस ऋषी म्हणजे श्रेष्ठ महापुरुष, व्यासदेवांची त्यांनी पाराशरांची परंपरा आली. आता त्याने डोकं लावायला पाहिजे. त्या गावामध्ये गुरुपौर्णिमेचा असा कार्यक्रम त्यांनी असावं, वडहंस ऋषींचा महिमा सगळ्या लोकांना कळावं. ह्या सगळ्या गोष्टी आपापल्या जबाबदारीच्या गोष्टी आहेत आणि आपण आपल्या स्थानावरती त्या केल्या की पुढच्या पिढीला त्यांनी महाराज तो पायंडा निर्माण होईल आणि अशा पद्धतीने धर्मकार्य त्यांनी चांगल्यापैकी सुरू राहील. हा त्यातला विशेष असणारा भाव मला तुमच्या समोर सांगायचा. असो, आता परत एका मुद्द्यावर येतो. तो मुद्दा म्हणजे संत पंढरीचं काम चालू आहे आणि ते तुमच्या सगळ्यांना दिसतंय. आता आपण जिथं कीर्तन करतो की नाही, हे कीर्तन म्हणजे सभा मंडप आहे. पंढरपूरला जसा लाकडी सभा मंडप आहे की नाही, तसा हा सभा मंडप आहे. या सभा मंडपामध्ये जवळजवळ 14 मंदिर आहेत. 14 म्हणजे 5 बाय 5ची 14 मंदिर आहेत. ते 14 मंदिर जर कोणाचे असतील तर ते सावता महाराजांचं, गोरोबा काकांचं, नरहरी महाराजांचं, चांगदेव महाराजांचं, कबीर महाराजांचं, हे जे सगळे संत वारकरी संप्रदायातले झाले ते 14 संत या सभा मंडपात तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळतील. याच्या पुढे त्या महिला वर्ग तिथं बसलाय की नाही मागच्या बाजूला, तिथं त्यांनी एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये गरुड खांब आहे आणि त्या गरुड खांबाच्या कडेने जे मंदिर आहे तर 10 भगवंताचे जे 10 अवतार आहेत, 10 अवतार, ते 10 अवताराचं मंदिर आहे. त्याच्या आतमध्ये एक अष्टकोनी मंदिर आहे. ते अष्टकोनी मंदिर पूर्व संतांचं मंदिर आहे. म्हणजे सनकादिक संतांपासून तर त्यांनी वामदेवांपर्यंत असं मग सनक सनंदन सनातन सुजात, त्याच्यानंतर नारदजी, तुंबरू, त्याच्यानंतर व्यासदेवजी महाराज, शुकदेवजी महाराज, वशिष्ठजी महाराज, वामदेवजी महाराज, असे सगळे पूर्व संत आपल्याला तिथं प्रत्यक्ष पाहायला मिळतील. आणि त्याच्या आतमध्ये जे मंदिर आहे ते पांडुरंगाचं मंदिर आहे. पांडुरंग परमात्मा एकटाच तिथे उभं राहणार आहे. म्हणून त्याचं फाउंडेशन आता आपण तयार झालेलं पाहतोय. आता जी वारी झाली त्या टायमाला फाउंडेशन नव्हतं, आता हे फाउंडेशन तयार झालेलं आहे. आता पुढच्या वारीच्या वेळेला हे काम बरंचसं वरती आलेलं दिसलं पाहिजे आणि ते लवकरात लवकर त्यांनी वरती यावं अशी भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करतो. तुम्ही सगळेजण सुज्ञ आहात. मग तुम्ही म्हणाल आता आला मुद्द्यावर काहीतरी मागण्याच्या हिशोबात दिसतं. मला काय तुमच्याकडे मागायचं नाही, तुम्हाला दिसतं ना महाराज सगळं काय चाललंय ते. पण ज्याला सत्काराने आपलं त्यांनी द्रव्य खर्च करावं असं वाटत असेल तो खर्च करणारच आहे. त्याला विनंती करण्याची काय आवश्यकता आहे महाराज? म्हणून सगळे लोक पाहत आहेत व्यवहार कोणत्या प्रकारचा चाललाय, कसा चाललाय. हे बघा, आता गाणे गाणारे लोक तर कोणालाही सापडतात आणि ते कोणाचे पण गातात महाराज. राजाला तर कोणी राजाला पण शिवाय देतात. पण असं म्हणणारे लोक जगात फार आहेत. अशा 4-2 लोकांचा विचार करून जर धर्मकार्य थांबवलं तर मग वाईट होईल ना महाराज. हे धर्मकार्य यांच्याकडे पाहून थांबवायचं नाही. तेच एक दिवशी आज जे गाणे गातात की नाही ते उद्या वेगळे गाणे गातील. वा म्हणजे हा फार चांगलं झालं बरं का, लोकांनी असं केलं बरं का, फार चांगलं मंदिर. हे तेच लोक आहेत महाराज. आज जे नावं ठेवतात ना तेच लोक भविष्यात फार चांगलं म्हणतील, तेच डंका वाजवतील, तेच लोकांसमोर प्रचार प्रसार करतील. म्हणून त्या लोकांचा विचार करायचा नाही आणि कोणत्याच प्रकारचा विचार न करता धर्मकार्यामध्ये सहभागी व्हायचं. बळजबरी कोणावर करायची नाही. ज्याला जी योग्यता पात्रता ज्याची असेल त्याच्या पद्धतीने तो सहाय्यता करेल. पण मुद्दा त्यांनी मांडला होता प्रत्येक गावगावच्या लोकांच्या समोर. काय मुद्दा मांडला होता? एका गावानं जर समजा एकत्र येऊन आणि 2 लाखापेक्षा जास्त जर रक्कम जमा करून त्याचं सामान म्हणजे सिमेंट, खडी, स्टील असं जर त्यांनी आणून दिलं, पैसे कोणाकडून घ्यायचे नाहीत, फक्त त्यांनी मटेरियल आणून द्यायचं. त्या मटेरियलमध्ये काम होईल. एखाद्याला जर पैसे द्यायची इच्छा असेल तर काम करणारे जे मजूर आहेत त्या मजुरांची मजुरी त्यांच्या हाताने त्यांनी देऊन टाकायची. म्हणजे झंझटच राहणार नाही. म्हणजे कुठं त्यांनी तुमचं लेखाजोखा करण्याची आवश्यकता पडणार नाही. म्हणून गावगावच्या लोकांनी जर हे मनावर घेतलं
सगळ्या गावांकडून जर सहकार्य झालं तर लवकरात लवकर संत पंढरीचं काम उभं राहील. ज्ञानोबारायांचं मंदिर तळघर पूर्ण होऊन वरती 3 थर झाले आहेत, त्याच्यावर 7 थर दिले की मंदिर पूर्ण होईल. सिद्धेश्वराचं मंदिर त्यांनी फाउंडेशन होऊन 2 थर झालेले आहेत, त्याच्यावर 8 थर अजून दिले दगडाचे की सिद्धेश्वराचं मंदिर पूर्ण होईल. म्हणून अंबाबाईच्या मंदिराचं त्यांनी फाउंडेशन होतं झालेलं आहे. तुकोबारायांच्या मंदिराचं फाउंडेशन झालेलं आहे. हे सगळेची सगळे मंदिरं जवळपास अशा पद्धतीने आपल्याला दिसत आहेत आणि हळूहळू सगळी मंदिरं त्यांनी तयार होतील. फक्त आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची अशा पद्धतीने आवश्यकता आहे. ज्याला ज्या पद्धतीने वाटत असेल त्याने त्या पद्धतीने सहकार्य करावं आणि लवकरात लवकर त्यांनी संत निदान मुख्य मंदिर तरी तयार हो, सगळ्या लोकांची वारीची त्यांनी व्यवस्था व्हावी. म्हणतात मोबाईलवर सर्च करून, मग गुगलवर सर्च करून एक लक्झरी आली होती वारी करण्याकरता. त्यांनी सर्च केलं की स्वयंभू पांडुरंगाची मूर्ती कुठे आहे आणि ते पिंपळगाव त्यांना सापडलं. म्हणून लक्झरी करून लोक इथं आले. आता आपण सगळेजण पंढरपूरच्या वारीला गेलो त्यावेळी 1000 लोकांनी या वारीच्या वेळेला इथं त्यांनी अशा पद्धतीने हजेरी लावलेली आहे. मग एवढे लोक त्यांनी मंदिर नसताना आले तर मंदिर झाल्यानंतर परिसरात लोकांना किती त्यांनी दुमदुमून जाईल, किती मोठा आनंद होईल. ज्यांना पंढरीला जाता येत नाही त्या लोकांकरता ही पंढरीच अशा पद्धतीने जागेवर सापडेल. पण आपल्या सहकार्याशिवाय ते होणार नाही. म्हणून आपण सर्वांनी अशा पद्धतीने सहकार्य करावं. एवढी मला सांगितल्याप्रमाणे मी सूचना सांगितली. अजून काय सांगायचं? देऊचा सप्ताह कॅन्सल झालेला आहे.